नमस्कार मित्रांनो. मी आमदार अभिजित गोविंदराव वंजारी. आपल्या एका नवीन उपक्रमाचा आज या ठिकाणी मी सुरुवात करतो आहे. आज सुरुवातीला मी सगळ्यांना धन्यवाद सुद्धा देणार आहे, कारण आज माझा वाढदिवस आणि अनेक मान्यवरांनी, अनेक माझ्या मित्रांनी किंवा चाहत्यांनी Facebookच्या माध्यमातनं, Twitterच्या माध्यमातनं, Instagramच्या माध्यमातनं, मोबाईलच्या माध्यमातनं मला भरभरून शुभेच्छा दिल्या आणि माझ्याबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या. त्याबद्दल मी सर्वांचा अत्यंत आभारी आहे आणि भविष्यातही आपल्या सहकार्य आपलं असंच मला बळ देत राहील, असं या ठिकाणी मी वक्तव्य या ठिकाणी करतो. एक मागच्या वर्षी जेव्हापासून ही कोविडची परिस्थिती आली, तर आपण ऑनलाईन कार्यक्रमाची सुरुवात जगामध्ये झाली आणि जास्तीत जास्त ऑनलाईन कार्यक्रमांवर भर द्यायचा. आजकाल शासकीय मीटिंग सुद्धा ऑनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात. आज सकाळी सुद्धा आमचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी विदर्भातल्या सर्व आमदारांची आणि लोकप्रतिनिधींची मीटिंग घेतली, व्हीसीच्या माध्यमातून घेतली. तर आता हे एक मोठं चॅनल आहे किंवा माध्यम आहे, ज्याच्या माध्यमातून आपण एकमेकांशी संपर्क करू शकतो. तर मागल्या वर्षी आम्ही अभिव्यक्ती नावाची एक सिरीज सुरू केली गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीनं आणि त्या सिरीजच्या माध्यमातून आपल्या भारतातले जे काही सक्सेस स्टोरीज आहेत ते लोकांपुढे आणायचे आणि लोकांना सुद्धा त्याच्या माध्यमातून इन्स्पिरेशन मिळेल की आपण जीवनामध्ये कसं सक्सेसफुल झालं पाहिजे. या उद्देशाने आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी बोलवतो, त्यांना आमंत्रित करतो आणि त्यांचं इंटरव्ह्यू फॉर्म मध्ये किंवा मुलाखतीच्या फॉर्म मध्ये किंवा सलग त्यांचं एक 50 मिनिटाचं 55 मिनिटाचं आम्ही भाषण या ठिकाणी ठेवतो आणि अत्यंत चांगला रिस्पॉन्स त्या अभिव्यक्तीला आहे. जवळपास 1 लाख लोक त्या अभिव्यक्तीला बघतात, व्ह्यू करतात आणि त्याच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी या विदर्भामध्ये सुद्धा आपल्याला माहिती झालेल्या आहेत. प्रकाश आमटे साहेब असतील, त्यानंतर मग अनेक डॉक्टर रवींद्र कोल्हे असतील जे मेळघाटमध्ये काम करत आहेत किंवा अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे असतील, स्पर्धा परीक्षावाले असतील किंवा अनेक लोकांना त्या ठिकाणी आम्ही अभिव्यक्तीच्या माध्यमातून बोलतं केलं. आता आज या ठिकाणी सक्षम नावाचं एक प्रोजेक्ट आम्ही गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीनं सुरू करतो आहे. सक्षम म्हणजे विदर्भातल्या उद्योजकता विकास अभियान, असं त्याला आमचं एक टॅगलाईन आहे. विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जे काही आपलं उत्पादन होत असतं, मग ते पिकाच्या स्वरूपामध्ये असेल, फळांच्या स्वरूपामध्ये असेल, भाज्यांच्या स्वरूपामध्ये असेल, कुठलीही वस्तू असेल, तर त्याचं त्या ठिकाणी त्यांना मार्केट मिळालं पाहिजे, त्या ठिकाणी त्याचा प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. या उद्देशाने आम्ही सक्षमची तयारी केली आणि आज त्याचं लॉन्चिंग आम्ही करतोय. सक्षमची ही जी वेबसाईट आहे सक्षम.in, याची सुद्धा आज आम्ही याला लॉन्च केलेलं आहे, याची सुरुवात केलेली आहे आणि लोक ते बघू शकतात आणि याच्या माध्यमातून जे विदर्भातलं आपलं प्रोडक्ट आहे, विदर्भातलं जे पोटेन्शियल आहे ते समोर आलं पाहिजे. कारण आपण कोविडच्या काळामध्ये बघितलं की अनेक जेव्हा परप्रांतातले जे कामगार होते, अनिवासी कामगार होते, ते सगळे आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये परत गेलेत आणि अनेक ग्रामीण भागातले जे नोकरीच्या किंवा रोजगाराच्या शोधामध्ये जे शहरामध्ये येतात, ते अनेक लोक परत आपल्या गावी वापस गेलेले आहेत. परत कोविडचा हा काही लहर ही काही थांबलेली नाहीये. आता आपण म्हणतो की आता ही सेकंड लहर होती, आता परत थर्ड वेव्ह येणार आहे आणि म्हणून कोविडचं आता काही नक्की नाही किंवा मनुष्य जीवन कसं राहील याच्याबद्दल कोणीही काही वक्तव्य करू शकत नाही. आणि म्हणून प्रत्येक भागामधला विकास तो तसा झाला पाहिजे, समतोल असा विकास झाला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला लक्षात असेल की गांधीजींची सुद्धा संकल्पना तीच होती की ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे. ग्रामीण भागाचा जर विकास झाला तर पर्यायाने सगळ्या जगाचा विकास होईल, देशाचा विकास होईल, प्रत्येक व्यक्तीचा विकास होईल. आणि म्हणून त्या भागाचा विकास होण्यासाठी आपल्या भागामध्ये सुद्धा जे काही चांगलं उगतं आहे, जे काही चांगलं उत्पादन होतं, तर त्याला मार्केट मिळायला पाहिजे. तिथून रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी या तरुणांना मिळायला पाहिजे. कारण तरुण सुद्धा हा ग्रॅज्युएट झाला किंवा तो आपल्या पायावर उभा झाला की त्याला असं वाटतं की मला नोकरी मिळाली पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे आणि म्हणून अनेक कारणास्तव ते लोक शहरामध्ये येतात. तर यांना कुठेतरी सक्षम करण्यासाठी आपण सक्षम नावाचं प्लॅटफॉर्म आज या ठिकाणी उपलब्ध करून देतोय आणि आजची सुरुवात आपण आपल्या रेशीम संचालनालय महाराष्ट्राच्या आणि ज्या IAS ऑफिसर आहेत त्या आदरणीय भाग्यश्री धिवरे बानायत यांना आपण या ठिकाणी बोललोय. मॅडम, आपलं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आपल्या माध्यमातून या ठिकाणी या सक्षमची आम्ही सुरुवात करणार आहे. बानायत मॅडमच्या बद्दल बोलायचं झालं तर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत, अनेक स्तंभलेखन त्यांचे आहेत. जीवनावर आधारित पुस्तक संघर्ष गाथा नावाचं त्यांचं आहे. त्यांना अनेक प्रकारचे महाराष्ट्र शासनाचे किंवा असे अनेक नामवंत पुरस्कार मिळालेले आहेत. सेरिकल्चर विभागातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, विदर्भ गौरव पुरस्कार मिळालेला आहे, सावित्रीबाई फुले पुढे स्मृती पुरस्कार मिळाला आहे, डॉक्टर अलका कुऱ्हाडे स्मृतिचिन्ह पुरस्कार मिळाला आहे, शशिकला बेलसरे हा प्रतिष्ठित महिला सुवर्ण पदक त्यांना मिळालेला आहे आणि त्या 7व्या महिला लेखक संघटना या कार्यक्रमाच्या त्या प्रमुख अतिथी राहिलेल्या आहेत. अनेक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्या राहिल्या आहेत आणि
महाराष्ट्राच्या आपल्या या हातमाग महामंडळात त्याच्या व्यवस्थापकीय संचालक सुद्धा त्या राहिल्या आहेत. त्यांनी नागालँड सारख्या अत्यंत दुर्गम भागामध्ये सुद्धा काम केलं आहे आणि त्या आता सध्या आपल्या नागपूरमध्ये रेशीम संचालनालय याच्या त्या प्रमुख आहेत, संचालक आहेत. तर आपल्या भागामध्ये रेशीमचं उत्पन्न किंवा टसरचं उत्पन्न मला जितकी माहिती आहे तर भंडारा जिल्ह्यामध्ये मोहाडी तालुका आहेत किंवा त्याच्या आसपासचे जे तालुके आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये टसरचं उत्पादन आहे. मग त्याच्या माध्यमातून रेशीमचं शेती आपल्याला करता येईल का, किंवा या सगळ्या बाबतीमध्ये आपलं जे काही एक्सपर्टाईज आहे ते आमच्या लोकांना मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे, नवीन पिढीला मिळालं पाहिजे, या उद्देशाने आम्ही या सक्षमची आज तयारी केली, सुरुवात केली. आपलं या ठिकाणी मी सक्षमच्या माध्यमातून, गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या माध्यमातून मी आपलं स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया आणि त्याला एका मुलाखतीच्या स्वरूपामध्ये काही प्रश्न आम्ही आपल्याला विचारू आणि त्याच्याबद्दलची माहिती ही आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ द्यावी ही आपल्याला विनंती करतो. तर या ठिकाणी सगळ्यात पहिला माझा प्रश्न आहे की विदर्भातल्या शेतकऱ्यांकरता रेशीम शेती हा उत्तम पर्याय राहू शकतो का मॅडम? अर्थातच. मी तर म्हणते आपल्या, जशी मी मुळात विदर्भामधलीच आहे, आपल्याकडे संत्रा, सोयाबीन किंवा बाकी जी तत्सम पिकं आहेत त्याचं उत्पादन पाहिलं असतात मला नाही वाटत. म्हणजे एकरी 50,000 प्रत्येक सीझन मध्ये बोलते, एकरी 50-60 फार झालं तर 70-75च्या वरती जात असेल. मी इथं आग्रहाने सांगू इच्छिते की त्यांनी रेशीम शेतीचा पर्याय निवडला तर हे प्रत्येक हंगामाला उत्पन्न मी स्वतः पाहिलेले उत्पन्न 1 ते 1.5 लाखाच्या घरात आहे प्रत्येक हंगामाचं. म्हणजे मला वाटतं महाराष्ट्र, विदर्भातलंच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशातलं हे एकुलतं एक पीक आहे की जे शेतकऱ्यांना पर हंगामी, पर एकरामागे 1 ते 1.5 लाख रुपये म्हणजे दुप्पट उत्पन्नाची हमी देतं. हा बोला बोला. हा, मी आपल्याला ऐकू येते? हो. आणि फेसबुक व्ह्युअर्स पण आपण ऐकत आहेत, अनेक लोक या माध्यमातून ऐकत आहेत. आपण सुरू ठेवा. हो, तर ऍज अ डायरेक्टर सेरिकल्चर म्हणजे रेशीम संचालनालयाचे संचालक या नात्याने मी सांगू इच्छिते की विदर्भातलंच नव्हे तर महाराष्ट्रातलं हे एकुलतं एक पीक असं आहे की शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्नाची हमी देतं. तुम्ही पाहिलं असेल आपल्याकडे तूर, सोयाबीन आणि अर्थातच संत्रा ही सगळी पिकं मला नाही वाटत प्रत्येक हंगामात प्रत्येक एकराला 50, 60, 70 हजार याच्यापेक्षा जास्त उत्पन्न देत असतील. पण हे आमचं रेशीम हे असं पहिलं आणि एकमेव उत्पादन आहे जे शेतकऱ्याला दर एकरामागे प्रत्येक हंगामाला 1 ते 1.5 लाख रुपये उत्पन्नाची हमी देतं. मॅडम, याला किती जागा लागते किंवा किती एकर जागेमध्ये हे लावलं पाहिजे, किंवा आणखीन त्याला आपला विदर्भातलं केवळ भंडारा जिल्ह्यातलीच तिथली माती त्याला पोषक आहे की आणखीन बाकीच्याही भागामध्ये लागू शकते, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगावं. बिलकुल. मी सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करते. रेशमाचे आपल्याकडे 2 प्रकार आहेत महाराष्ट्रात. एक तर तुती जो शेती म्हणून पिकवला जातो आणि दुसरा म्हणजे टसर जो आपल्या पूर्व विदर्भात होतो आणि तो जंगली प्रकार आहे. म्हणजे त्याचं शेतात उत्पादन घेतलं जाऊ शकत नाही. ते अर्जुन आणि ऐन वृक्ष असतात. त्याच्यावर अंडीपुंज म्हणजे रेशीम कीटकाचे अंडीपुंज सोडले जाऊन त्याचे कोश आपले आदिवासी आणि धीवर नावाचे समाज बांधव आहेत ते कलेक्ट करतात आणि तो कोश बाजारात विक्रीला आणून त्याच्यावर उदरनिर्वाह करतात. तुती नावाचा असा प्रकार आहे जो शेतकऱ्यांसाठी उत्तम आहे. तुती नावाच्या प्रकाराची शेती केल्या जाऊ शकते इतर पिकांसाठी, जसं आपण सोयाबीन, तूर किंवा इतर द्राक्ष किंवा इतर तत्समची पिकं घेतो ना, तसं याचं शेतात उत्पादन होतं तुती या प्रकाराचं. आपल्याकडे 2च प्रकार आहेत, एक तुती आणि एक टसर. आणि मी आता सांगितलं की तुती अख्ख्या महाराष्ट्रात शेतात उगवल्या जाते, टसर हा जंगलात होणारा प्रकार आहे. तर तुतीचं मिनिमम कमीत कमी 1 एकरावर आरामात केल्या जाऊ शकतात. उलट मी तर सांगेन आमची मनरेगा सोबत टायअप केलेली एक स्कीम आहे, तिचं क्रायटेरिया असा आहे की कमीत कमी 1 एकर शेती, 1 एकर शेतीत तो आरामात आपलं तुतीचं उत्पादन घेऊ शकतो. आणि प्लस त्याच्यात रेशीम संचालनालय इव्हन त्याला प्लांट म्हणजे नर्सरीची पण मदत करते, रोपं देतात. आणि इव्हन एवढंच नव्हे तर जवळपास 2.25 लाखापर्यंत 3 वर्षापर्यंत विभागून आम्ही अनुदान देतो प्रत्येक एकरामध्ये. आणि हे अतिशय चांगलं अनुदान आहे. एका एकरामध्ये 2.25 लाखापर्यंत अनुदान फार कमी पिकांना मिळतं. त्यातलं रेशीम हे एक पीक आहे. आणि तुम्हाला मी आताच सांगितलं की 1 ते 1.5 एकर पर्यंत, एवढंच नव्हे तर काही मागल्या सीझन मध्ये म्हणजे जेव्हापासून मी रेशीम संचालकाचा कार्यभार हाती घेतलाय
तेव्हापासनं 1.5 लाखच नव्हे तर एका हंगामात पर एकर 2.5 ते 3 लाखापर्यंत उत्पादन घेणारे शेतकरी मी पाहिले. आणि मी आनंदाने सांगू इच्छिते, की मला एका शेतकऱ्याचा फोन आला होता, की त्यांनी मला अनुभव सांगितला. मला काही म्हणजे वेब सीरीज आणि हे रेशमाच्या तयार करायच्या होत्या. तर त्याच्यात मला त्यांनी सांगितलं, "मॅडम, माझ्याकडे जेव्हा रेशमाच्या व्यतिरिक्त शेती होती, तेव्हा माझ्याकडे घर पण नव्हतं. म्हणजे शेतीवर आम्ही गुजराण करायचो. पण मी गेल्या 5 वर्षापासून रेशमाचं उत्पादन घेतोय आणि आज अशी माझी कंडिशन आहे, जेव्हा मी कर्नाटकच्या बाजारात माझे रेशीम कोष विकायला जातो, तर परत येताना मी विमानाने मुंबईला आलो. विमानाने मुंबईला येतो आणि तिथून आपल्या गावी परत येतो. असा एका शेतकऱ्याचा अनुभव आहे. तर हे फार कमी कुठल्याही शेतकऱ्याच्या बाबतीत हे असं फार कमी घडताना मी पाहिलंय. ते रेशमाच्या पिकाच्या बाबतीत घडतं. तर मी आत्ताच सांगितलं, मी स्कीमला सुरुवात करते. म्हणजे शासनाच्या काही स्कीम आहे. त्याच्यातली मी आत्ताच सांगितली पर एकर मागे 2.5 लाखापर्यंतचं अनुदान 3 वर्षात विभागून शेतकऱ्यांना दिलं जातं. दुसरं म्हणजे आतापर्यंत आपल्याकडे सिल्क समग्र नावाची एक स्कीम होती. त्याच्यात शेतकऱ्यांनी अप्लाय करायचं असतं, म्हणजे अप्लिकेशन करायचं असतं. म्हणजे महारेशीम अभियानात स्वतःची नोंदणी करायची असते फक्त ₹500 देऊन. ते डिसेंबर ते जानेवारी महिन्यात म्हणजे वर्षाच्या शेवटी आम्ही महारेशीम नावाचं एक अभियान घेतो. त्याच्यात शेतकऱ्यांनी फक्त तो ऑनलाईन पण नोंदणी करू शकतो, ऑफलाईन पण करू शकतो. जनरली आता ऑनलाईन नोंदणी होते आणि कोविडमुळे आम्ही संपूर्णतः ती ऑनलाईन प्रोसेस ठेवली आहे. त्याच्यात ₹500 भरायची, नोंदणी करायची आणि आपली रेशीम शेतीसाठी आपलं नामांकन करायचं. मग त्याच्यातनं आम्ही रेशीम याच्यासाठी शेतकरी निवडतो आणि सिल्क समग्र नावाची एक स्कीम आहे त्याच्या अंतर्गत असंच मनरेगासारखं अनुदान देतो. ही दुसरी स्कीम. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे रेशमाच्या कोशापासून जे धागा निर्मिती करतात, अशा मशिनीसाठी सरकार अनुदान देतं. त्याच्यात 2 प्रकार आहेत. एक म्हणजे एआरएम आणि दुसरं म्हणजे एमआरएम. ऑटोमॅटिक रिलिंग मशीन जी 400 इंची असते ती एआरएम आणि मल्टी एंड रिलिंग मशीन ही छोटी असते, तिची कॅपॅसिटी कमी असते. ती 100 इंची ती म्हणजे एमआरएम. या दोन्ही स्कीमसाठी त्याच्यातल्या एआरएम साठी सरकार 1 कोटी प्रत्येक मशीन मागं अनुदान देतं. त्याच्यासाठी त्या उद्योजकांनी आमच्या काही क्रायटेरियाज आहेत ते जर पूर्ण केलं म्हणजे त्याच्याकडे जमीन असली, जी कमीत कमी त्या मशीनला सेट करायला पाणी असलं, त्याची तेवढी बँकिंग किंवा फायनान्शियल कपॅसिटी असली, तर सरकार 1 कोटी रुपयापर्यंत मशीन देतं आणि ते मशीन आम्ही चीनमधून आयात करून देतो. त्यांचं सिलेक्शन झाल्यावर, ती प्रोसिजर झाल्यानंतर, सिलेक्शन झाल्यानंतर 1 कोटी रुपयापर्यंत अनुदान मशीनसाठी. आणि तसंच एमआरएम साठी त्याचं पण 10 लाखापासून 20 लाखापर्यंत अनुदान मिळतं. आता आम्ही एक नवीन मशीन लॉन्च करतोय. ती एमआरएम आणि ईआरएमच्या मधली आहे. ती 200 इंची मशीन. त्या मशीनसाठी पण असंच प्रकारचे अनुदान शासन उपलब्ध करून देणार आहे. दुसरी गोष्ट मला आनंदाने सांगावंसं वाटतं, की आतापर्यंत एवढं चांगलं हे असू नये. आपल्याकडे कसं जसं कॉटन कल्चर आहे. म्हणजे कॉटन पीक विदर्भातला कुणालाच काही सांगावं लागत नाही. कसं बनतं, कसं जिनिंग होतं, कसं प्रेसिंग होतं, कुठं विकल्या जातात. आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रचंड कापूस भरलेला असतो, हे सगळ्यांना माहिती आहे. तशी रेशमाविषयी इकडे जागृती नाही. जसं नॉर्थ इंडिया म्हणजे आपला मणिपूर, नागालँड हा पट्टा आहे आणि खालचा म्हणजे कर्नाटकापासून तमिळनाडू वगैरे हा खालचा साऊथ इंडियाचा पट्टा येतो. तिथे सिल्कची जशी माहिती आहे, सिल्कची जशी शेती केल्या जाते, ते तिथले शेतकरी आणि उद्योजक अतिशय पुढारलेले आहेत. तसं महाराष्ट्रात कल्चर नाही आपल्याकडे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी सरकारने 1995 साली या संचालनालयाची स्थापना केली आणि तेव्हापासून या संचालनालयाचं काम चालू आहे. पण आपल्याकडे ते कल्चर नसल्याने आता आम्ही धडक मोहीम प्रचार आणि प्रसिद्धीची हाती घेतलेली आहे आणि याचा भाग म्हणून सुदैवाने आपल्याला केंद्र शासनाचा अपरंपरागत राज्याचा ज्यांनी रेशीम उत्पादनात उत्कृष्ट काम केले याचा पहिला क्रमांक पण मिळालाय. म्हणजे ज्याचा उल्लेख आता हेमंतजींनी केलाय की आम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय, तो पण मिळालाय. त्याच्यानंतर मला हे सांगू इच्छिते की आतापर्यंत आपल्याकडे मी उल्लेख केल्याप्रमाणे रेशीम शेती जेव्हा त्या रेशमाच्या कोशापासून धागापर्यंत रूपांतर होतं, त्या मशीन आपल्याकडे अजून तरी महाराष्ट्रात फक्त 2 जागी आहेत, जालना आणि भंडारा. ज्या रीतीनं गेल्या 4-5 वर्षापासून भरघोस उत्पन्न रेशीम कोशाचं होतं, त्या प्रमाणात त्या रिलिंग मशीन
एमआरएम म्हणा की एआरएम म्हणा, त्या सेट करायला विदर्भात आणि महाराष्ट्रात दोन्ही ठिकाणी भरपूर वाव आहे. आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी, माननीय अजितदादा पाटील पवार साहेबांनी याची दखल घेऊन स्पेसिफिकली बारामतीत या रेशमाचं मार्केट, जिथे सर्व अत्याधुनिक सोयी असतील, असं उभारायला प्राधान्य दिलंय आणि सध्या आम्ही त्याच्यावर काम करतो. ते लवकरच असं आता कुठलं फक्त मॅडम असं प्लॅनिंग आहे का आपलं, जसं जसं त्या रामनगर कोकून सिल्क मार्केट आहे, तर त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे सिल्क त्याच्यामध्ये मिळतं, किंवा आता आपण जे सांगितलं की विदर्भामध्ये सुद्धा मोठ्या प्रकारे पोटेन्शियल आहे टसरचं उत्पादन किंवा सिल्कचं उत्पादन, तर याला मग शेवटी त्याला बाजारपेठ मिळेल का, आणि ती उपलब्ध करून अर्थात. देण्यासाठी आपलं काय शासनाच्या वतीनं प्लॅन आहे? अच्छा अच्छा, मी ओघाणी येणारच होते त्याच्याकडे. आपल्या जी. जालना आणि सोलापूर या ठिकाणी दोन मोठी मार्केट तयार झाली शासनाने, आणि ह्या कोविडमुळे आम्ही प्रायोगिक स्तरावर पण ती चालू केलेली आहे. ही रामनगरांच्या बेसवरच उभी झालेली मार्केट आहे. आणि तसंच आता कोविडमुळं 1-1.5 वर्षापासून आम्ही जास्त काम करू शकत नाही, म्हणजे कोविडच्या प्रादुर्भावामुळे. तर आम्ही एएमसी मध्ये, म्हणजे मी स्वतः पुढाकार घेऊन ज्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, जसं पैठण झाली, बारामती झाली, आता इथे आमच्या यवतमाळमध्ये आपण एक नवीन सेंटर चालू करतोय. त्यांच्याशी सध्या तिथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीसोबत वाटाघाटी चालू आहे. पूर्णा येथे अशा प्रकारच्या आम्ही बाजारपेठी प्रायोगिक स्तरावर चालू केलेल्या आहे. आणि जालना आणि सोलापूरमध्ये मोठ्या, ज्याला आपण सेटअप म्हणतो, बिल्डिंग म्हणतो, मार्केट म्हणतो, तसं आपण एस्टॅब्लिश केलंय आणि ओपन करून चालू पण केले आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक 2 जिल्ह्या म्हणून एका एएमसी सोबत टायअप करून, त्यांच्याशी वाटाघाटी करून प्रायोगिक स्तरावरचं रेशमाचं मार्केट ओपन करायचा आमचा मानस आहे. आणि विदर्भात यवतमाळ सारख्या जिल्ह्यात, पूर्ण विदर्भात सगळ्यात मोठं रेशीम शेती चाललेली आहे. रेशीम कोशाचं उत्पादन तिथे भरपूर प्रमाणात होतं. आणि महाराष्ट्रात बीड या जिल्ह्यात होतं. मग महाराष्ट्राशिवाय आणखीन दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा रेशीमचं उत्पादन, जसं आपण तामिळनाडूचा उल्लेख केला, नागालँडचा केला, तर सर्वात मोठं उत्पादन आणि सर्वात मोठी चांगली बाजारपेठ ही कुठे आहे? म्हणजे मग त्या धर्तीवर आपल्याला महाराष्ट्रामध्ये करता येईल का, विदर्भामध्ये करता येईल का, आपल्याला तसा प्रयत्न करता येईल? बिलकुल, बिलकुल. रामनगरम, आता तुम्ही त्याचा उल्लेख केला ना, हो. ती सगळ्यात जुनी आणि आतापर्यंतची सगळ्यात मोठी रेशीम कोशाची बाजारपेठ आहे. इव्हन अजूनही आपल्या महाराष्ट्रातले शेतकरी आपले रेशीम कोश घेऊन तिथे जातात. आणि त्याच बेसवर जालना आणि सोलापूर या ठिकाणी आपलं मार्केटचं ओपनिंग झालेलं आहे. तशाच प्रकारच्या बिल्डिंग आपण उभ्या केल्या आणि अजून काही ठिकाणी उभारण्याचा आपला मानस आहे, संचनालयाचा. विदर्भामध्ये त्याची मागणी आपण केली पाहिजे. म्हणजे मी सुद्धा लोकप्रतिनिधी आहे, त्याचा फायदा सुद्धा मी बिलकुल, या बिलकुल. प्रकारच्या गोष्टीमधनं करता येईल मला. तर त्याचा जर आणखीन आपल्याला डिटेल सांगता आलं तर ते आणखीन चांगलं बिलकुल, होईल. बिलकुल. नाही, मी इथे कार्यभार हाती गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की आपलं राज्याचं मुख्यालय आहे. नागपूर उपराजधानी असूनही आपल्याकडे नागपूरमध्ये काही डिपार्टमेंटची मुख्यालय फार कमी आहे. सगळी मुंबईत किंवा त्या पट्ट्यात आहे. तर हे रेशमाचं मुख्यालय नागपूर या ठिकाणी असूनही त्याला स्वतःची इमारत नाहीये. हो. तर त्याच्यामुळं मी सतत त्याचा फॉलोअप घेऊन माननीय कृषी मंत्री, माननीय पशुसंवर्धन मंत्री यांच्याशी बोलून वाटाघाटी करून माननीय कृषी मंत्र्यांनी आत्ताच आम्हाला एक जागा अलॉट केली आहे. म्हणजे त्याला संमती दाखवली, जी मी आत्ताच बोलली, सेमिनर हिल्स या ठिकाणी. तिथे अत्याधुनिक रेशीम भवन उभं करायचा आमचा मानस आहे. त्याच्यात पण त्याला मार्केट असतील. प्रशासकीय मान्यता झाली का? नाही, जशी जमीन आपल्या ताब्यात येईल तशी अच्छा. ती आपण ती प्रोसेस चालू करा. सगळ्यात अच्छा, महत्वाचं आहे की इन्फंट जमीन ताब्यात स्टेजवरचं येणं. प्रपोजल आहे. बरोबर आहे. हो, हो. नाही तर मग मॅडम, मला हे म्हणायचं आहे की आता ह्या सगळ्या आपल्या चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी आपण सिल्क इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये सांगितल्या, टसरच्या बाबतीत सांगितल्या, तर याच्यात चॅलेंजेस काय आहे? कारण मग तरुणांना समजायला आपल्याला आव्हान करायचं आहे किंवा शेतकऱ्यांना आव्हान करायचं आहे की या सिल्कचं उत्पादन करण्यासाठी तुम्ही समोर या, तर तिथे काही चॅलेंजेस पण असतील, काही हार्डशिप पण असेल, तर नेमकं ते काय आहे? मग त्याला कसं काय ओव्हरकम करता येईल? सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या रेशीम पिकाच्या बाबतीत मी हे सांगू इच्छिते. इतर पिकांना जसं चॅलेंजेस फेस करावं लागतात ना, त्यात आता पहिल्याच सगळ्यात महत्वाचं असतं त्याला भाव मिळणं. म्हणजे जे इतर पीक आहे, इथं मला हा प्रॉब्लेम फार कमी जाणवला. कितीही कमी आलं तरी ते विशिष्ट लिमिटच्या बाहेर खाली जात नाही. म्हणजे मला असे फार कमी प्रमाण दिसलं शेतकऱ्यांच्या, आणि असं सांगितलंय मला, माझ्या मालाला अर्थात काही प्लस मायनसेस आहे, मार्केटमध्ये भाव मिळत नाही. पण फार वेगानं कमी होणं किंवा शेतकऱ्यांचं नुकसान होणं हा हा प्रकार मला या पिकांमध्ये फार कमी वेळा पाहायला मिळाला.
दुसरी गोष्ट अशी की आपल्याकडे जसं संत्रा पिकाला व्यवस्थित हीच जमीन पाहिजे, उसाला ती जमीन पाहिजे, भरपूर पाणी पाहिजे, वेदर असं पाहिजे, असं या प्रकाराला फार विशिष्ट काही लागत नाही. म्हणजे सगळ्या प्रकारच्या जमिनीत तुम्ही थोडीफार काळजी गेली हे पीक होतं. हे एक प्रकारचं झाड आहे. ज्याची पानं किंवा पाला कापून आपण ते रेशीम किड्यांना खाऊ घालावे लागतात आणि त्याची कोश तुम्ही मार्केटमध्ये विक्रीला आणू शकता. आणि आताच सांगितलं की रेशीम शेड त्याच्यासाठी सरकार अनुदान देतं. ते तुम्हाला उभारायला लागतं. आणि या पिकाच्या बाबतीत एक शेतकऱ्यांना उन्हातान्हात कष्ट करावे लागत नाही. प्रत्येक पिकाच्या बाबतीत हे घडतं. उन्हात जा, कष्ट करा. इथे शेडमध्ये म्हणजे सावलीत तुम्हाला काम करावं लागतं. तिसरी गोष्ट अशी की या पिकाच्या बाबतीत पाहिलंय मी की धरसोड करणारा प्रकार म्हणजे फार उत्पन्न मिळालं म्हणून त्याच्या मागे धावत जाणं आणि थोडंसं काही कमी जास्त झालं तर ते सोडून देणं असा प्रकार न करता करू नये असा प्रकार घेतात. त्यातलं जर सातत्य तुम्ही टिकून ठेवलं ना तर अर्थातच 3 ते 4 वर्षात म्हणजे पहिलं वर्ष अर्थात शेतकऱ्यांसाठी नवीन असतं. त्याला सगळ्या बाबतीत त्याला माहिती नसते. त्याच्यामुळे तो ज्याला आपण ट्रायल अँड एरर बेसिस म्हणतो, त्याच्यावर तो प्रयत्न करतो. दुसऱ्या वर्षी तो सेट होतं आणि तिसऱ्या वर्षापासून त्यांनी व्यवस्थित कष्ट केले किंवा त्यांनी हे केलं तर तिसऱ्या वर्षापासून हे पीक यायला सुरुवात होते आणि ते त्याला उत्तम उत्पादन देते. चौथी गोष्ट रेशीम पीक याला हे ऑर्गॅनिक आहे, सेंद्रिय. याला सेंद्रिय खते लागतात. खतं पण लागत नाही. दुसरी गोष्ट फार पाणी लागत नाही. जसं इतर ऊस बाकीच्या बाबतीत फार पाणी लागत नाही. पाणी लागतं पण फार नाही लागत. म्हणजे तिसरी उसाला गोष्ट किंवा कुठले धानाला ज्या प्रमाणात पाणी लागते ते बिलकुलच तसं नाहीच आहे. बिलकुलही नाही. पाणी लागतं कारण शेवटी ते पीक आहे, ते झाड आहे, हो. त्याला पाणी लागणारच. पण अति प्रमाणात जे इतर पिकांना लागतं ते पाणी लागत नाही. तसेच जी जमीन आहे ती स्पेसिफिक काळीच पाहिजे बाबा, लालच पाहिजे, मुरमाड नको, रेताड नको असं काहीच लागत नाही. तुम्ही जमिनीचं व्यवस्थित संगोपन केलं, निगा राखली तर नॉर्मल कुठल्याही जमिनीचे पीक तग धरतं. पण मला एक तिसरी सांगा, गोष्ट म्हणजे मला हां. माहिती म्हणून जाणून घ्यायचं आहे, की मोहाडी वगैरे आपण जो भाग म्हणतो भंडारा जिल्ह्यातला, मग त्याच्याशिवाय आपलं जंगल मोठ्या प्रमाणामध्ये गडचिरोलीमध्ये किंवा चंद्रपूरमध्ये आणि गोंदियामध्ये सुद्धा आहे. या तिन्ही चारही जिल्ह्यांमध्ये. मग त्या जिल्ह्यामध्ये याचं प्रमाण कमी नाही म्हणजे उत्पादन होत नाही का? हे टसर आहे. मी जे बोलते ना ते चुकीचा प्रकार आहे, जो शेतकरी करतात. आणि अच्छा. जे टसर असतं ते जंगलमध्ये होतं. त्याच्यामुळे हो. आपण कसं आणि अर्जुन आणि ऐन हे जे वृक्ष असतात ते फार वाढलेले लागतात त्यांना म्हणजे जे ऑलरेडी जंगलात अवेलेबल असतात. अच्छा. त्याच्यावर हे उत्पादन होतं. त्याच्यामुळे त्याच्या उत्पादनाची एक विशिष्ट लिमिट आहे. आपण जंगल फार नाही वाढवू शकत. जसं आपण इकडे कल्टिव्हेशन करू शकतो रेशीम तुती पिकाचं, तसं कल्टिव्हेशन फार आपण टसरच्या बाबतीत फक्त एवढी एक गोष्ट आहे, टसरच्या कोष फार बाजारात मौल्यवान समजला जातो. त्याच्यामुळे त्याला भाव भरपूर आहेत. आणि तरी आम्ही रेशीम टसर उत्पादनाचे भरपूर प्रयत्न चालू केलेत. यावर्षी मागल्या वर्षी आम्ही जंगलात जाऊन आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीने, आदिवासींच्या मदतीने तिथे अंडीपुंज जंगलात स्वतः हाताने जाऊन सोडले. त्याच्यामुळे अर्थातच तिथलं मागल्या वर्षीपासून उत्पन्न वाढलेलं आहे. जे नॉर्मल 5-6 10-20 वर्षाच्या पूर्वीपेक्षा. पण अर्थात कोव्हिडमुळे सगळ्या प्रत्येक गोष्टीवर इम्पॅक्ट झालेला आहे. त्याच्यावर पण झालं. पण मग जसं आंधळगाव आहे, मोहाडी आहे, तुमसर आहे या भागाचं जे काही सध्या उत्पादन आहे, मग त्याला आणखीन काहीतरी आधुनिकतेची जोड देऊन त्याला आणखीन उद्योगधंदे वाढीस आपण असं काहीतरी स्कीम करता येईल का? किंवा त्या लोकांना बिलकुल, गाईड बिलकुल. करता येईल का? बिलकुल, बिलकुल. त्याचे आमचे संचालनालयाचे प्रयत्न चालू आहेत. सीएसबीच्या अर्थात सेंट्रल स्लिप बोर्डाच्या सहकार्याने. इथे सीएसबीचे काही सायंटिस्ट पण काम करतात. त्याच्यात महत्वाची गोष्ट असते टसरची उत्पादकता वाढवणं, टसर कोशाची क्वालिटी वाढवणं आणि टसर कोशाचा एरिया वाढवणं. म्हणजे मी जी म्हटलंय जंगल. आपण जंगल एका विशिष्ट मर्यादेच्या बाहेर वाढवू नाही शकत ना. पण जेवढे अर्जुन आणि ऐन वृक्ष आहेत त्याचं पूर्णपणे युटिलायझेशन करू शकतो. जे मी आताच सांगितलं त्याच्याप्रमाणे रेशीम संचालनालयाने काम चालू केलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या जंगलात काही प्रॉब्लेम आला, काही रोग आला. रोग म्हटल्यापेक्षा काही काही वेळा होतं निसर्गाच्या ह्याच्यामुळं उत्पादकता कमी होते म्हणजे कोष कमी येतात. त्याच्यावर कंट्रोल कसं मिळवता येईल? हे रेशीम संचालनालय पाहतं म्हणजे काही विशिष्ट गोष्टी अशा आहेत का, ज्याच्या थ्रू रेशीम कोशाची अवेलेबिलिटी वाढवता येईल. तिसरी गोष्ट त्याची क्वालिटी. क्वालिटी वाढवायसाठी शास्त्रज्ञांच्या सहकार्याने आम्ही काम करतो. या तिन्ही गोष्टी झाल्या तर मला वाटते जे आपण म्हटलात भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली हा जो पट्टा आहे यातल्या जे आदिवासी आणि धीवर बांधव काम करतात
त्या रेशीम टसर शेतीसाठी त्यांची उत्पादकता आणि उत्पन्न बऱ्यापैकी वाढू शकेल. आम्ही तिथे मार्केट सेट करायचा प्रयत्न करतो आणि इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट जो आत्ताच कदाचित पुढल्या काही महिन्यात त्याचं उद्घाटन पण होईल. महाराष्ट्रातला नव्हे तर भारतातला पहिला टसर टुरिझम नावाचा प्रोजेक्ट मी चालू करते. म्हणजे त्याच्यासाठी वन विभागाकडनं मी जमीन पण घेतली आहे, शासनाकडनं पैसे पण अलॉट झाले आहेत. तो ऍक्च्युली ती माझ्या डोक्याची कल्पना होती की तिथे टसर, कारण हा महाराष्ट्रात फक्त हाच पट्टा 3-4 जिल्ह्यांचा असा आहे जिथे टसर टसर होतं. त्याच्यामुळे ते कसं होतं ते त्याला टुरिझमची संकल्पना जोडून एक टसर टुरिझम प्रोजेक्ट आम्ही चालू करतोय, जो चंद्रपूर जिल्ह्यातल्या आगरजरी येथे लवकरच चालू होतो. आणि तो महाराष्ट्रातला ना भारतातला पहिला टसर टुरिझम प्रोजेक्ट आहे. जसं मी म्हटलं की रेशम भवन हे आता आपल्या नागपूरमध्ये होत आहे. त्याची प्रोसेस सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट होते आम्हाला योग्य ठिकाणी जमीन मिळणं. ती जमीन आम्ही शोधून काढली. नेमकी ती जमीन पशुसंवर्धन खात्याच्या कडे होती. मी पशुसंवर्धन खात्याचे सेक्रेटरी सर अनुपकुमार श्रीवास्तव आणि माननीय मंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून त्यांचा फॉलोअप घेऊन कंटिन्युअस त्यांच्याकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स म्हणून ती जमीन आता ताब्यात घ्यायची प्रोसेस चालू होते. त्यांनी तत्वतः मान्यता दिली. उलट माननीय पशुसंवर्धन मंत्र्यांना हा प्रोजेक्ट फार आवडला. एखाद्या राज्याचं मुख्यालय आपल्या नागपूरमध्ये होत असेल तर मॅडम फार उत्तम गोष्ट आहे म्हणत आणि आपण लवकरच चालू करूया. आणि त्याच्यात मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं एक उत्तम सेंटर म्हणून ते उदय असावं. त्याच्यात टसर आणि तुतीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याच्यात म्युझियम असेल, त्याच्यात छोटी छोटी प्रयोग करणारी सेंटर असतील, त्याच्यात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक असेल, शेतकऱ्यांसाठी ट्रेनिंग सेंटर असतील आणि स्वतःचं एक म्युझियम पण असेल, अशा सगळ्या गोष्टींनी सुसज्ज असं आपण रेशीम भवन उभारतोय. आणि ते लवकरच येऊ ती संकल्पना लवकरच. मॅडम, आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या हा जो अत्यंत ज्वलंत विषय आहे, हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर त्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला रेशीमची शेती किंवा या संदर्भामध्ये असं काही करता येईल का आपल्याला? बिलकुल. मी आत्ताच म्हटलं आपल्या विदर्भातला यवतमाळ हा सगळ्यात जास्त रेशीम पिकाचं उत्पादन घेणारा जिल्हा आहे. म्हणूनच मी आता म्हटलं मग तिथल्या तिथे जे अवेअरनेस नाही का, की त्यांना माहिती नाहीये किंवा त्यांना? नाही, अवेअरनेस चालू झालेला आहे. आपण अच्छा. आकडेवारी बघितली विदर्भातला सगळ्यात म्हणजे नागपूर, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोलीपैकी सगळ्यात जास्त उत्पादन करणारा आणि सगळ्यात जास्त आपले शेतकरी असणारा यवतमाळ हा जिल्हा आहे. हो. तिथे अवेअरनेस वाढतोय. त्याच्यामुळे आपल्याला तिथल्या शेतकऱ्यांची मागणी होती की आमच्यासाठी इथे मार्केट हवं. तर त्याच्यासाठी आम्ही तिथली जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे याच्यासोबत वाटाघाटी केल्या. त्याच्यानंतर लक्षात आलं की अमरावती, बडनेरा इथे आपली चांगली बाजारपेठ होऊ शकते. त्याच्यामुळे बडनेराच्या कृषी उत्पन्न बाजार सोबत आमची बोलणी चालू आहे. म्हणजे बऱ्यापैकी बोलणी झाली आहे आणि लवकरच तिथली पण बाजारपेठ आपण चालू करू. वर्ल्ड मार्केट या रेशीमचं कुठे आहे? म्हणजे जागतिक बाजारपेठ नेमकी त्यात काय काय संधी आहेत, काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत? अतिशय म्हणजे मी तर म्हणते वर्ल्ड मार्केटमध्ये केव्हा जातो आपल्याकडे कुठल्या याचं एक्सेस असेल तर जनरली. हो. पण भारतातच असं होतंय की चीन मधून आपण सिल्कची आयात करतोय. अच्छा. हा आणि ती 7 ते 8,000 मेट्रिक टन एवढी मोठी आयात आहे. ती जरी थांबवली ना आपण तर मला वाटतं समजा आपलं उत्पादन त्या लेव्हलवर नेलं हो. हळूहळू टप्प्याने तर ती आयात जरी थांबली ना आपल्याला निर्यातीची गरज नाही लागणार. बरोबर आहे. आणि ती जागतिक बाजारपेठ चीनमध्ये आहे. चीन हा सगळ्यात मोठा तो आपण शक्यतो नॅचरल सिल्कवर भर देतो. ते आर्टिफिशियल सिल्कवर तिथे कारखान्यात सिल्कचं उत्पादन होतात. जसं आपल्याकडे पीक म्हणून आपण सिल्कचं उत्पादन करतो तिथे कारखान्यामध्ये करतात. आणि ते अर्थात त्यांचा प्रचार प्रसार एवढा आहे की स्वतः भारत उत्पादक देश असूनही कृत्रिम रेशमाची 7 ते 8,000 मेट्रिक टन अशी आयात करतो. आजच्या तारखेपर्यंत. पण मग आपण त्याच्यामुळे म्हणतो ती की जरी तूट भारतीय. आपण भरून काढली तर हो. आपलं खूप मोठं परकीय चलन वाचू शकतं. हो ना, कारण जागतिक स्तरावर आपण खरं म्हणजे आपल्या साड्यांची चर्चा होते. म्हणजे सिल्कच्या साड्या संपूर्ण जगामध्ये माहिती आहेत किंवा पैठणी असेल, तुमची कांजीवरम असेल, आता खूप काही प्रकार आम्हाला माहिती नाही. परंतु त्याची चर्चा पण मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. पण ही एक माहिती चांगली तुम्ही दिली, की चीनवरनं जे काही आपण आयात करतो, तर ते आपण कमी केलं पाहिजे म्हणजे इथलं प्रोडक्शन वाढवलं पाहिजे. बिलकुल. प्रोडक्शन वाढवलं पाहिजे. त्याच्यासोबत आपली धागा निर्मिती करणारी सेंटर ज्याला आम्ही ARM आणि MRM म्हणतो. ती प्रॉपर क्षमतेने चालवल्या गेली पाहिजे.
ती वाढवली गेली पाहिजे, जेणेकरून आपल्या भारताची स्वतःची गरज आपण भागवू शकतो आणि आपलं परकीय चलन वाचू शकेल. पण आध्यात्मिक रेशीम असं काही प्रकार आहे का? हो. काय ऍक्च्युली ते नेमकं? रेशमाच्या कोशापासून रेशीम निर्मिती करताना एक थोडीशी हिंसक घटना होते. ऍक्च्युली त्या कोशाला बॉईल करतात, त्याच्यामुळे त्याच्यातला किडा मरतो. हां, तर आपल्या धर्माला किंवा इतर धर्माला हिंसा हा प्रकार जरा आवडत नाही, म्हणजे एखाद्या प्राण्याची किंवा किड्याची हिंसा. तर आपण हा मूळतः टसरमध्ये आपण चालू. त्याला आम्ही अहिंसा सिल्क म्हणजे अहिंसा रेशीम नाव ठेवलेलं आहे. त्याच्यात कटककूल म्हणजे जे ऑलरेडी फुलपाखरं ज्याच्यातनं किडे उडून गेलेले असतात, त्या कटककूलपासून सिल्कची किंवा रेशमाची निर्मिती करणं, त्याला आम्ही अहिंसा सिल्क असं नाव दिलं आहे. आणि त्याचे फ्युचर प्लॅन मी असे सांगते, आपली जी आध्यात्मिक सेंटर आहे, मोठी-मोठी तीर्थक्षेत्र आहे, तिथं कारण हे रेशमाचं कापड तुम्हाला माहिती आहे फार सुंदर असतं दिसायला. हो. तर त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे देवाला लागणारे किंवा याला लागणारे वस्त्र बनवून विकायचा आमचा मानस आहे. हो. तर म्हणून त्याला अध्यात्मक त्याची हो, ती हो. जोड आहे त्याला. अहिंसा सिल्क सिल्क बरोबर. असं नाव आहे त्याला. म्हणजे याच्यात हिंसा केली जात नाही त्या सिल्कमध्ये. सिल्क मॅडम निर्मिती होताना. अच्छा. रेशीम रेशीम संचालनालयाला रेशीम मंत्रालयामध्ये कन्व्हर्ट होऊ शकते का? म्हणजे त्या पोर्टफोलिओमध्ये किंवा त्या याच्यामध्ये त्याची तेवढी अर्थात, ताकद आहे का? किंवा तेवढं त्याचं अर्थात टर्नओव्हर आहे का? होईल. म्हणजे मी तोच फ्युचर प्लॅन डोक्यात ठेवून रेशीम भवनाची माननीय मंत्री महोदयांसमोर संकल्पना मांडली होती. कारण तसं आजकाल तुम्हाला सगळं माहिती आहे. विदर्भातल्या संत्र्या पिकाची काय अवस्था आहे, विदर्भातल्या सोयाबीन, तूर या पिकांची काय अवस्था आहे. ते विशिष्ट लिमिटपर्यंत शेतकऱ्यांना जगू शकतात किंवा उत्पन्न देऊ शकतात. पश्चिम महाराष्ट्रात ऊसाची काय अवस्था आहे, द्राक्षाची काय आहे. हो. याला एक उत्तम अल्टरनेटिव्ह किंवा याला एक उत्तम पर्याय हे सिल्क देऊ शकतं, रेशीम शेती देऊ शकतं. तर म्हणून याचं अर्थात याचा जसं पूर्वी कॉटन म्हणजे फार आपल्याकडे विदर्भात कॉटन किंवा कापूस यायच्या अगोदर मला नाही वाटत ऐतिहासिक काळात कुणी कापसाला जास्त ओळखत असतील. तशी आजची सिल्कची स्थिती आहे. याचा झपाट्याने प्रसार होतो. म्हणजे याची उत्पादन क्षमता पाहून शेतकऱ्यांना ज्या काही संधी किंवा ज्या काही गोष्टी अवेलेबल करून देतं हे पीक, त्याच्यामुळं अर्थात याचं रूपांतर मला काही शंका नाही मंत्रालयात होऊ शकतं. या पिकामध्ये कपॅसिटी आहे. सुधारे सर काही विचारा ना, तुमच्या डोक्यात काही प्रश्न असतील तर तुम्ही पण विचारा. मॅडम काय या विषयाला पुढे घेऊन जायचं आहे मला, तर याच्यामध्ये काही सक्सेस स्टोरीज असतील, काही फार्मर्स असतील ज्यांनी असं काम केलं असेल, म्हणजे हा जो प्लॅटफॉर्म आम्ही करतोय याच्यामध्ये हा सपोर्टिव्ह प्लॅटफॉर्म राहील तुमचं जे काम आहे त्याला. तर असे काही शेतकरी आहेत का की ज्यांना आपण इथे प्राचारण करून त्यांच्या सक्सेस स्टोरी किंवा त्यांचं फार्म आपण दाखवू शकू? म्हणजे असे कुठल्या भागातले की असं सेइंग इज बिलिव्हिंग म्हणतात, आपण किती सांगितलं लोकांना तरी बऱ्याच वेळेला लोकांचं त्यावर विश्वास कमी बसतो. हा, तर मला असं म्हणायचं की असं जर काही सक्सेस स्टोरीज आपण दाखवल्या आणि अशी जी फिल्म असेल तुमची तर ती पण आपण दाखवली या माध्यमातून, सक्षमच्या माध्यमातून ते करता येईल का? आणि कशा काही सक्सेस स्टोरी तुम्ही आम्हाला सांगू शकता का? बिलकुल बिलकुल. मी आत्ताच एक उल्लेख केला. मी जेव्हा राष्ट्रीय अवॉर्ड घ्यायला दिल्लीला गेले होते तेव्हा माझ्यासोबत आम्ही असे शेतकरी नेले होते महाराष्ट्रातून निवडून की ज्यांनी अतिशय उत्तम काम केले रेशीम शेती. असे कित्येक शेतकरी म्हणजे एकच नव्हे अनेक मी स्टोरी सांगू शकते. त्याचा उल्लेख मी आत्ताच केलाय. म्हणजे मला जेव्हा मी त्याच्याशी बोलले की जो शेतकरी विमान प्रवास करून रामनगर वरून म्हणजे मला वाटतं बंगलोर वरून तो मुंबईला विमानाने आला होता. तो म्हणे मॅडम मी माझ्या गावाच्या वरती विमान पण कधी पाहिलं नाही लहानपणी. मी आज या रेशीम पिकामुळं विमान प्रवास करून स्वतःच्या घरी पोहोचलो. असेच नव्हे तर आता मला वाटतं मागल्या वर्षीची एक घटना मी मिनिमम म्हणजे ऍव्हरेज उत्पादनाचा उल्लेख केलाय. म्हणजे प्रत्येक एकरी प्रत्येक हंगामात 1 ते 1.5 लाखापर्यंत शेतकऱ्याला उत्पादन. असे अनेक शेतकरी आहेत ज्यांनी 1 ते 1.5 लाख नव्हे तर एका हंगामात 2.5 ते 3 लाखापर्यंत कमावलेले असे अनेक शेतकरी आहेत. त्याच्याबरोबर जो तुम्ही आंधळगाव मोहाडी वगैरे उल्लेख केला त्या पट्ट्यातले मी ज्यांनी मला असं वाटतं आम्ही जेव्हा महारेशीम अभियान घेतलं होतं ज्याच्यात माननीय आमचे दोन्ही मंत्री कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री वगैरे सगळे उपस्थित होते तेव्हा एका शेतकऱ्याने सांगितलं होतं की मी झोपडीत राहायचो.
बाकीची पिकं घ्यायचे तेव्हा. माझ्याकडे स्वतःचं घर नव्हतं. पण आज मी 14 लाखाचं स्वतःचं घर बांधलंय या गावात. असे अनेक मी उदाहरणं देऊ शकते. अनेक शेतकरी देऊ शकते. काही तुम्हाला YouTubeवर पण सापडतील आणि बाकीच्या बऱ्याच जणांची लिस्ट आमच्याकडे आहे. आम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर या शेतकऱ्यांना, छोट्या उद्योजकांना, जे मी आता उल्लेख करत गेले, एमआरएम, ईआरएम, फक्त शेतीच्या अँगलनी याच्याकडे न बघता उद्योगाचा विकास किंवा उद्योग, ज्याला छोट्या छोट्या फॅक्टरीज म्हणू किंवा आपण ज्याला ग्रामोद्योग म्हणू, हस्तोद्योग म्हणू, ह्या सगळ्या प्रकारचे उद्योग या रेशमाच्या बेसवर चालू शकतात. जसं मी ईआरएम हा सगळ्यात मोठा प्रकल्प आहे, त्याच्यानंतर एमआरएम, त्याच्यानंतर आम्ही लॉन्च करतोय ते 200 इंची दुसरी मल्टी इंच ड्रिलिंग मशीन. असे अनेक प्रकारचे, इव्हन बंडारा मोहाडीमध्ये बचत गट ऍक्टिव्हेट आहे, जे छोट्या छोट्या, आता सध्या मी त्यांना काही एमआरएम दिल्या, म्हणजे ज्या आमच्याकडे भाड्याने, त्याच्यावर ते उत्तम रीतीने स्वतःचा उदरनिर्वाह करतात. असे जर काही चांगले उद्योजक, जे मोठे असतील, छोटे असतील, मध्यम, सगळे प्रकार आपल्या रेशीम उद्योगामध्ये होऊ शकतात. मला वाटते विदर्भात, जसा यवतमाळ पट्ट्याचा मी आता उल्लेख केला, अचानकपणे आणि आश्चर्यकारकरित्या तर विदर्भातला सगळ्यात मोठा रेशीम उत्पादक जिल्हा म्हणून उदयाला येतोय. जसं महाराष्ट्रात, पूर्ण महाराष्ट्रात बीड आणि हे दोन्ही जिल्हे असे आहेत, तुम्हाला आताच वंजारी साहेबांनी उल्लेख केला, यवतमाळात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडतात. तो जिल्हा आज सगळ्यात जास्त रेशीम उत्पादन करणारा जिल्हा म्हणून समोर येतोय. अर्थात याचा इनडायरेक्ट कनेक्शन आहे, कारण तिथल्या शेतकऱ्यांना या रेशीम पिकांनी संजीवनी दिली, त्याच्यामुळे इतर शेतकरी त्याच्याकडे आकृष्ट झाले, त्यांचं उत्पादन पाहिलं, त्यांच्यापासून अनुभव घेतले आणि स्वतः रेशीम शेती करा, असं एकापासून दुसरा, दुसऱ्यापासून तिसरा, असे शेतकऱ्यांचे ग्रुप तिथे तयार झालेत. आणि त्या शेतकऱ्यांच्या ग्रुपनी मागणी केली म्हणून आम्ही तिथे एक मार्केट ओपन करतो, इथपर्यंत तो जिल्हा येऊन ठेपलेला आहे. आणि दुसरी गोष्ट एक मी सांगायचं राहिलं माझं, आतापर्यंत हे रेशीम संचालनालय याच्या सगळ्या स्कीम फक्त आणि फक्त सेंट्रली फंडेड होत्या. मी हे सगळं, कारण आणि सेंट्रली फंडेड म्हणजे त्या फंडमध्ये विलंब होणं, या वर्षीचे फंड पुढच्या वर्षी मिळणं किंवा त्याच्या पुढच्या वर्षी मिळणं, किंवा काही कारणामुळे बऱ्याच वेळा विलंब होत होता सेंट्रल मधून फंड यायला. तर मी रेशमाची संपूर्ण राज्यासाठी फक्त स्टेट प्लॅन बनवलाय, जेणेकरून आपल्याला केंद्राच्या कुठल्याही अनुदानावर, मदतीवर किंवा कुठल्याही फायनान्शियल आस्पेक्टवर अवलंबून राहू नये. आणि त्याला तत्वतः मान्यता मिळाली आहे. माननीय उपमुख्यमंत्र्यांनी मला सांगितलंय की तुमचा हा स्टेट प्लॅन आपण अप्रूव्ह करून हे पूर्ण याची फंडिंग आपण राज्य योजनेतून करायची आहे आता. आणि याच त्यांना हे काम इतकं आवडलं की त्यांनी बारामतीमध्ये स्पेसिफिकली जमीन अलॉट करून इथे रेशमाचं अत्याधुनिक मार्केट बनवायचं म्हणून आम्ही आता काम करत आहोत त्याचे. ओके. पश्चिम महाराष्ट्राला तर काय त्यांच्याकडे तसंही भरभराट आहेच ऑलरेडी, त्यांचे सगळे शेतकरी सधन आहे, त्यांच्यापेक्षा आपल्याला गरज आहे. पण तरी मला आता तुमच्या बोलण्यात एक गोष्ट, मला आणखीन एक मला उत्सुकता आहे की केंद्र शासनाची आपल्याला काही मदत घेता येईल का, की त्यांचं असं काहीतरी स्कीम आहे का, ही असेल तर आपण त्यांच्या मागे लागून आपल्याला करता येईल ना, तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. बिलकुल. मी केंद्र शासनाची स्कीम सांगितली होती, जी रादर दॅन मनरेगा होती, ती सिल्क समग्र नावाची, जी आतापर्यंत, यंदा त्याची मुदत संपली आहे आणि त्याचं नवीन रूपांतर वेगळ्या स्कीम मध्ये होईल, त्याचं नाव बदलेल, बेसिक तेच राहतील. आणि मनरेगा अर्थातच सेंट्रली फंडेड आहे. आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं काय, स्टेट स्कीम नव्हती, राज्य योजना नव्हती. जसं बाकी आपलं कृषी खातं संपूर्णपणे राज्य चालवतं तसं. आणि याच्या केंद्रावर अवलंबून राहायचा प्रॉब्लेम असा होता की त्याच्यात विलंब होतो, म्हणजे सेंट्रल कडून पैसे यायला. मी ज्या 2-3 वर्ष जोपर्यंत मी हे करते, तर त्याच्यामुळे माझ्या डोक्यात कल्पना आली होती की, आणि कसं विलंब हा शेतकऱ्यांना मारक ठरतो, कारण त्यांना या वर्षीचे पैसे या वर्षीच मिळायला हवे असतात आणि ते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतं. ते जर पुढच्या वर्षी मिळाले तर त्याचा त्यांना फारसा उपयोग होत नाही, कारण ते त्यांचा उदरनिर्वाह चालतो या पिकावर. त्याच्यामुळं जर हे सगळं राज्यातनं करायचं म्हटल्यानंतर त्याच्यासाठी स्कीम आपल्याकडे नव्हती, म्हणजे कुणाच्या डोक्यातच मला वाटतं ती कल्पना आली नाही. त्याच्यामुळे ते आम्ही स्टेट स्कीम बनवली आणि आता सरकारकडे ती अप्रुव्हलसाठी पाठवली. दुसरी गोष्ट, केंद्र शासनाची मदत, मला असं वाटते एमआरएम, एआरएम किंवा जे प्रोजेक्ट, जसं मी सेरी टुरिझम म्हटलं, औरंगाबादमध्ये पण सेरी टुरिझम करतोय आपण, ती पण एक नवीन कल्पना आहे.
इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट म्हणू शकतो. आणि जसं मी रेशीम भवन म्हटलं, ती पण एकदम इनोव्हेटिव्ह आणि क्रिएटिव्ह कल्पना आहे. होप सो ती लवकरच उदयाला येईल. त्याच्यामुळं आपल्या विदर्भाला सगळ्यात महत्त्वाचा फायदा मिळेल. त्याच्यात स्वतःची आतापर्यंत काय हे सगळं सेंट्रलवर अवलंबून असल्याने आपल्याकडे स्वतःची अजूनही प्रयोग करणारी सेंटर नाही, प्रयोगशाळा नाहीये. त्याच्यामुळे कुठली जात महाराष्ट्राच्या याच्यासाठी ते सगळं आपल्याला बेंगलोरला विचारावं लागतं, तिथल्या प्रयोगशाळांना विचारावं लागतं, तिथल्या शास्त्रज्ञांना विचारावं लागतं. आपल्या महाराष्ट्राचं वेदर वेगळं आहे, माती वेगळी आहे, लोकांचं जीवनमान वेगळं आहे. सगळ्या तिथल्या ज्या गोष्टी आहेत ते इथं लागू होतील असंच नाही, जे मी पाहते. त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या वेदरच्या हिशोबाने, आपल्या जमिनीच्या हिशोबाने, आपल्या जीवनमानाच्या हिशोबाने इथल्या जाती विकसित झाल्या पाहिजे, इथलं प्रोडक्शन वाढलं पाहिजे, त्याचे प्रयोग इथेच झाले पाहिजे. हा पण त्याच्या मागचा एक माणूस होता. त्याच्यामुळे त्या रेशीम भवनमध्ये ते पण अत्याधुनिक एक प्रयोगशाळा उभारतोय. छोटी छोटी फार्म्स असतील, असं सगळ्या प्रकारचं गोष्टी आपण त्याच्यात करतोय. हा त्याच्या मागचा माणूस होता. आणि सेंट्रल म्हणून मदत घ्यायची असे काही इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट असतील त्याच्यासाठी मदत घेतली तर काहीच हरकत नाही. पण मला तरी वाटतं, माझं वैयक्तिक मत आहे, मी 2 वर्षापासून इथले शेतकरी बघते, इथले उद्योजक बघते. सेंट्रली फंडेड स्कीम आली की त्याला लेट होणं या वर्षीचे. इव्हन मला स्वतःला मी 2 वर्षाची अनुदान आता यावर्षी वाटली, कोविड संपल्यानंतर 2 वर्ष अगोदरची. मोठे शेतकरी तग धरू शकतात, फॅक्टरी ओनर मोठे उद्योजक तग धरू शकतात. छोटे शेतकरी, छोटे उद्योजक तग धरू शकत नाही. 2-2 वर्ष त्यांनी कशाच्या बेसवर राहील. त्याच्यामुळे राज्याची ताबडतोब मदत फार गरजेची असते. म्हणजे या वर्षीची मदत यावर्षीच मिळाली पाहिजे. ते राज्य करू शकतं आणि उरलेल्या गोष्टींसाठी केंद्र करू शकतं. काहीच हरकत नाही. सिल्क आपण क्वीन ऑफ फॅब्रिक म्हणतो आणि प्रचंड डिमांड जागतिक स्तरावर पण आहे. भारतामध्ये पण प्रचंड डिमांड आहे. पण हे जे आपण एक तरह की अवेअरनेसच्या संदर्भात तुम्ही बोललात. दुसरं मला असं वाटतं की ट्रेनिंग हा एक पार्ट आहे जो आपण रेशीम संचालनाच्या अंतर्गत आपण म्हणताय की रेशीम भवनच्या थ्रू आपण करतो. पण हे 11 डिस्ट्रिक्ट जे आहेत संपूर्ण विदर्भाचे, असं काही त्याला डायव्हर्सिफाय करता येईल का, की जिथं जे होतं त्या एरियामध्ये काही असे छोट्या प्रमाणात ट्रेनिंग सेंटर्स करता येतील का, किंवा असे फार्म्स काही मॉडेल्स आपल्याला तयार करता येतील का, की शेतकरी तिथल्या तिथे जाऊन त्यांना बघता येईल आणि मग त्यांना जेव्हा म्हणजे अशा व्हिजिट्स त्याच्या करून घेता येतील, की एक मोमेंटम तिथे तयार होईल तुमच्या नेतृत्वामध्ये, असं काही करता येऊ शकतं का? बिलकुल, बिलकुल. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आमचे काही शेतकरी इतके पुढारलेले आणि आधुनिक आहेत. त्यांचं स्वतःचं फॉर्म एक मॉडेल फॉर्म म्हणून विकसित केलंय त्यांनी. असे कित्येक शेतकरी मी सांगू शकते. जसं मी आता ज्यांचा उल्लेख केला आणि ते स्वतः एक मॉडेल फार्मर आहेत. त्यांच्याकडे आम्ही काय असतं, मी आत्ताच बोलले, सेंट्रली फंडेड स्कीम किंवा सेंट्रली फंडेड हे असाच एक तोटा असा होतो की मला सगळं बेंगलोरवरनं किंवा त्या कर्नाटकामधनं इव्हन ट्रेनिंग पण आतापर्यंत असं व्हायचं की आपल्या शेतकऱ्यांना आपण ट्रेनिंग द्यायचं बॅचेस मध्ये कर्नाटका, बेंगलोर, म्हैसूरला न्यायचो, अजून पण नेतो. अधिकाऱ्यांना प्रशिक्षण द्यायचं असेल तर सीएसबीला, म्हणजे म्हैसूर किंवा बेंगलोर, 2 ठिकाणाशिवाय पर्याय नाही. म्हणून माझ्या डोक्यात ती रेशीम भवनाची कल्पना आली होती. काय आहे, तिथल्या लँग्वेजचा प्रॉब्लेम, तिथल्या लोकांना हिंदी फारसं येत नाही. एक तर इंग्लिश किंवा त्यांची जी तमिळ तेलुगू लँग्वेज असते त्याच्यात ते ट्रेनिंग चालवतात. दुभाषी जरी वापरला तरी तो एवढा चांगला उत्तम रीतीने काम करू शकत नाही. त्याच्यामुळं शेतकऱ्यांची ट्रेनिंग महाराष्ट्रातच झाली पाहिजे, हा त्याच्या मागचा माणूस होता. अजूनपर्यंत इव्हन अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण म्हटलं तर म्हैसूर किंवा बेंगलोर पॅचेसमध्ये. आणि त्याचा एक दुसरा तोटा असा होता की ते त्यांच्या अवेलेबिलिटीनुसार आपल्याला लॉट देतात. म्हणजे मला जर वाटलं की माझ्या काही अधिकाऱ्यांना या गोष्टीचं रेशमाशी संबंधित प्रशिक्षण फार गरजेचं आहे, जेणेकरून ते लोकांना, शेतकऱ्यांना, उद्योजकांना प्रशिक्षित करू शकतील, या तऱ्हेचं नवीन काहीतरी आलंय. पण जेव्हा आम्ही त्यांना डिमांड करतो तेव्हा ते सांगतात की या वेळेस त्यांचं लॉट अवेलेबल नाही आहे, तुम्हाला पुढल्या महिन्यात मिळेल किंवा त्याच्या पुढल्या महिन्यात मिळेल. त्याच्यामुळे तो पिरियड आमचा वाया जातो. शेतकऱ्यांच्या बाबतीत पण तेच होतं. नाही, आमचं सॅच्युरेशन झालंय, सगळं एवढं झालंय, एवढ्या शेतकऱ्यांना आम्ही ट्रेनिंग देऊ शकतो. काय आहे, रेशीम पीक आपल्यासाठी फार नवीन आहे. म्हणजे महाराष्ट्रात रेशीम पिकाविषयी मी जेव्हा डायरेक्टर झाले तेव्हाच मला माहिती मिळाली. मलाही काही फारसं माहिती नव्हतं. त्याच्यामुळं समजून जा आता, म्हणजे रेशमाच्या पिकाच्या बाबतीत किती जागृती आहे. टोटल उत्पादन किती असेल महाराष्ट्रामध्ये? मेट्रिक टन मध्ये किंवा कशामध्ये याला आपण मेजर करतो? मेट्रिक टन मध्ये नाही, याचे वेगवेगळे मेजर्स आहेत. हा, वेगवेगळे मेजर्स आहेत. टसरचं उत्पादन किती आहे आणि सिल्कचं वेगळं असं उत्पादन किती, टोटल असं किती आहे महाराष्ट्राचं उत्पादन, आणि देशाचं किती आहे?
देशाचं आपण फार छोटे आहोत, कारण महाराष्ट्रात आपण एक नवीन पिकच म्हणून अजून याच्याकडे पाहतो. त्याच्यामुळे देशाच्या मानाने फार कमी आहे. पण आपण पुढे चाललोय. म्हणजे याच्यात पण स्पेसिफिक मेट्रिक टनचं उत्पादन नाही सांगता येणार मला. कारण 2 वर्षापूर्वी आकडेवारी माझ्याकडे अवेलेबल होती, 1.5 वर्षापूर्वी. या वर्षीची आकडेवारी, कारण कोविड लागल्यामुळे सगळ्या गोष्टी थांबल्यात. लोक शेतावर जात नाहीयेत. इव्हन बेंगलोर सारख्या यांनी मार्केटनी पण काम करणं बंद केलं होतं. म्हणजे आताही फार कमी याच्यात चालू आहे. त्याच्यामुळं एकदम लेटेस्ट आकडेवारी मी आता पण नाही देऊ शकणार. कारण सगळ्या गोष्टीची मला ती प्रॉपर रीतीने घेता येईल अशी व्यवस्था कोविडमुळे पूर्णपणे हे झाली. कारण शेतकरी आणि आपल्या लोकांचा संपर्क अर्थात ह्या पॅन्डेमिकमुळे बऱ्यापैकी कमी झाला. तर मी थोडंसं नंतर याची माहिती देऊ शकेन. एक उद्योग म्हणून आपण याच्याकडे जर बघितलं तर तरुण उद्योजकांना काय संधी तुम्हाला याच्यामध्ये दिसतं वेगवेगळ्या ह्याच्यावर, वेगवेगळ्या म्हणजे सगळ्यांनी शेतीच केली पाहिजे जरुरी नाहीये. कोणी रेलिंग युनिट टाकू शकेल, कोणी त्याचं प्रोसेसिंग करू शकेल, कोणी त्याचं हार्डवेअरचं काम करू शकेल, किंवा मग ती मला असं म्हणायचं की कम्युनिटी डेव्हलप होऊ शकेल. आणि असं एखाद्या गावामधलं जे इकॉनॉमिक्स असतं छोट्या गावांमधलं, तर ती रुरल इकॉनॉमी डेव्हलप करायला असं एखादं गाव जर आपण तयार केलं रिलेटेड टू सिल्कला धरून, की या सिल्कच्या आधारावर हे गाव संपन्न झालेलं आहे, अशी काही तुमची संकल्पना आहे का? आणि असे नव उद्योजक याच्यामध्ये काय काम करू शकतात विद्यार्थी? बिलकुल. मी आताच म्हणजे सांगता राहून गेलं माझं. जवळपास 1.5 वर्षापूर्वी महारेशीम अभियानामध्ये माननीय कॅबिनेट मंत्र्यांच्या हस्ते आम्ही एका संकल्पनेचं लॉन्च केलं होतं. ती संकल्पना होती रेशीम ग्राम नावाची. जसं आपल्याकडे पूर्वी गावांनी विशिष्ट गोष्टीत काम करून एखादं गाव जर त्या गोष्टीत पुढे गेलं तर आपण त्यांना पहिलं, दुसरं, तिसरं असं पारितोषिक द्यायचं. त्या धर्तीवर रेशीम ग्राम नावाची संकल्पना आपल्याकडे आहे. जस्ट मी लॉन्च केली होती 1.5 वर्षापूर्वी ती. तर अर्थात त्याला पुन्हा कोविडचा फटका बसलाय. त्याची संकल्पनाच अशी होती की एका गावात रेशमाच्या सगळ्या गोष्टी मिनिमम जिथले 50 शेतकरी रेशमाची शेती करतात, तिथे MRM आहे, तिथले महिला बचत गट किंवा महिला रेशमाशी संबंधित काम करतात, तिथे माग आहेत, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी ज्याच्यात महाराष्ट्रात त्या गावाने अगदी चांगलं अतुलनीय ज्याला म्हणतो किंवा अनपेक्षित काम केलंय, त्याला आपण पहिलं रेशीम ग्रामचं एका प्रकारची स्पर्धा आयोजित करणार होतो आम्ही. रेशीम ग्राम नंबर 1, रेशीम ग्राम नंबर 2, रेशीम ग्राम नंबर 3 अशा प्रकारची ती स्पर्धा होती. त्याच्यात तुम्ही जे म्हटलात ती संकल्पना त्याच्यात होती की एका गावामध्ये सगळ्या रेशमाशी निगडीत. आणि मी आत्ताच सांगितलं फक्त एक पीक म्हणून याच्याकडे पाहायला जाऊ नये. ती अख्खी एखादी जसं म्हणतो एखादी कम्युनिटी डेव्हलपमेंट ज्याला तुम्ही आता बोललात, तसं एक अख्खं गाव, अख्खं शहर किंवा अख्खा समाज आपण विकसित करू शकतो. अर्थात त्या लेव्हलनी, त्या ग्रॅव्हिटीने आपण काम केलं तर. जसं मी सांगितलं, शेतकऱ्यापासून सुरुवात केली. शेतकरी कोशाचं उत्पादन करणार, मार्केटमध्ये नेणार, म्हणजे तिथं मार्केट AMC सारखं किंवा काहीतरी अवेलेबल पाहिजे. मग मार्केटमध्ये व्यापारी येणार, ही व्यापारी कम्युनिटी पण डेव्हलप होऊ शकते. व्यापारी ते कोश विकत घेतील, ते कोश फॅक्टरी ओनरला देतील. मग व्यापारी कम्युनिटी डेव्हलप झाली. त्याच्यानंतर जे फॅक्टरी ओनर म्हणजे मी जसं आता बोलले तेवढ्याच संकल्पना नाही, याच्यात खूप सगळे प्रकार आहे. अगदी छोट्या छोट्या MRM पासून, जशी मी आता काही भंडारा चंद्रपूरमध्ये भाड्याने दिले संचालनालयाने बचत ग्रुपला, महिला बचत गटांना, तसं अगदी छोट्यापासनं मोठ्या उद्योजकापर्यंत स्टेप बाय स्टेप सगळे विकसित होऊ शकतात. दुसरी गोष्ट, जेव्हा त्या मशीनमध्ये धागा निर्मिती केली जाते, त्या धाग्यापासून कापड बनवायची प्रोसेस पण महाराष्ट्रात काही ठिकाणी होते. येवला, पैठण, इव्हन भंडारा, मोहाडी जे आपण म्हटलात ना, तिथे हातमाग आहे. बरेचसे लोक अजूनही हातमागावर रेशमाचे कापड आणि साड्या बनवतात. तोही उद्योग, ग्रामोद्योग, छोटा उद्योग आणि काही. मग त्या सिल्कच्या कापडांना किंवा त्या साड्यांना बाहेर मार्केटमध्ये नेणारे लोक, ही पण एक वेगळी कम्युनिटी डेव्हलप होऊ शकते. प्लस त्या कपड्यांचं मार्केटिंग करायसाठी, त्या लॉन्चिंग करायसाठी मी काही जेव्हा आमच्याकडे फॅशन शो आयोजित केला होता, मला वाटतं तो महाराष्ट्रातच मी पहिल्यांदा केलाय, त्या अभियानातच केला होता. रेशीम दिन साजरा केला होता. त्याच्यात म्हणजे पहिल्यांदा शेतकऱ्याच्या प्लॅटफॉर्मवर फॅशन शो तुम्ही पहिल्यांदा पाहिला असेल, तो आम्ही केला होता. त्याच्यात आमच्या
हातमागावर काम करणाऱ्या, ज्यांनी ते वस्त्र उत्पादित केलंय, त्यांना शो स्टॉपर बनवलं होतं. म्हणजे त्यांनी ते हे तर ती कम्युनिटी अशा ए पासून झेड पर्यंत सगळ्या प्रकारच्या गोष्टी इथे डेव्हलप होऊ शकतात. म्हणजे त्याच्यात व्यापारी येतात, त्यात उद्योजक येतात. उद्योजकात हे सगळे प्रकार आमच्याकडे आहेत. छोटे उद्योग, लघु उद्योजक, त्याच्यापेक्षा छोटे उद्योजक, मध्यम उद्योजक, मोठे उद्योजक, व्यापारी, ज्याला आपण म्हणजे तो शब्द आजकाल फारसा चांगला समजला जात नाही, पण आपल्याकडे दलाल, जे शेतकऱ्यांपासून माल घेऊन मार्केटमध्ये आणतात, तो प्रकार. त्याच्यानंतर व्यापारी, कपड्यांशी रिलेटेड लोक, सिल्क आवरणांशी रिलेटेड लोक, सगळ्या प्रकारचे लोक याच्यात सहभागी होऊन, आणि अर्थात मी जे पाहिलंय की प्रत्येक कम्युनिटीने व्यवस्थित जर केलं, कारण या पिकाचं धरसोड वृत्ती ठेवून चालत नाही. जसं मी आता सांगितले, एक तर आपल्याकडे हे ट्रॅडिशनल आहे, परंपरागत नाहीये, अपरंपरागत आहे. त्याच्यामुळं पहिले काही महिने, वर्ष त्याला समजून घेण्यात, त्याला ग्रास्प करण्यात, कुठलीही गोष्ट हे करत तुम्हाला द्यावेच लागतात. आणि त्याच्यानंतर तुम्ही जो पीक पकडता, तर मला नाही वाटत, माझी कायम शेतकऱ्यांपासून तर मोठ्या ARM वाल्यांशी कंटिन्युअस संपर्क असतो. आणि मी पहिली आहे म्हणजे रेशीम खात्याची संचालक, की जिने पहिल्यांदा, म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे आमच्या ARM वाल्यांनी, MRM वाल्यांनी, की पहिल्यांदा आम्हाला कोणीतरी 15-20 वर्षात मीटिंगसाठी बोलवलंय, आम्हाला नागपूरला बोलवलंय, आमच्या व्यथा कहाण्या ऐकून घेतला. आणि आता हे मी वेबिनार थ्रू करते. माझी आताच काही ARM वाल्यांशी हे झाली होती. तर त्यांनी जे समस्या मांडल्या त्याच्यावर उपाययोजना करायसाठी मी मीटिंग घेतली होती, की काय करू शकतो या पॅन्डेमिक मध्ये, कोविडमध्ये शेतकऱ्यांशी. असा माझा काय संपर्क असतो, मी त्यांचे ऐकून घेते आणि त्याच्यावर आपण काय करू शकतो, सरकार काय करू शकतं, याच्यावर उपाययोजना करायचा प्रयत्न करतो. आणि मग त्याच्यातून काही क्रिएटिव्ह गोष्टी येतात. जसं मी आता म्हटलं, भारतातच नव्हे, महाराष्ट्रात टसर टुरिझम, सेरी टुरिझम, रेशीम भवन, रेशीम ग्राम, या सगळ्या इनोव्हेटिव्ह गोष्टी. पुन्हा तुम्ही कधीच ऐकलं नसेल, भारतात रेशीम रथयात्रा हा प्रकार कधीच ऐकला नसेल. रेशीम रथयात्रा पण मी आयोजित केली होती. म्हणजे लिटरली आमच्या खात्याचे माननीय सेक्रेटरी अतुल पाटणे सर जेव्हा ते एअरपोर्टवर उतरले आणि त्यांनी रथयात्रेची सुरुवात पाहिली, म्हणजे त्यांच्यासाठी तो प्रकार नवीन होता. त्यांच्यासोबत आमचा एक ऑफिसर होता, त्यांना रिसिव्ह करायला गेलेला. तर त्यांनी सगळ्यांना सांगितलं, की पाटणे सरांनी जेव्हा रॅलीची सुरुवात झाली तिथून एंड पर्यंत रॅली पाहिली, नंतर गाडी टर्न केली, आपला कॅमेरा सुरू केला मोबाईलचा, आणि पुन्हा ए पासून झेड पर्यंत सगळं शूट करून गेलं. म्हणजे इतक्या सुंदर प्रकारची ती रॅली होती. म्हणजे तुम्हाला मी कधी आलं तर किंवा यांनी दाखवेन, की ती पण नवीन संकल्पना, आणि त्याच्यामुळे कदाचित आम्ही राष्ट्रीय स्तरावर तो पहिला पारितोषिक घेण्यापर्यंत पोहोचलो. मला म्हणायचं असं आहे आणि की दुसरी गोष्ट एक महत्वाची सांगावीशी वाटत होती. आमच्या शेतकऱ्यांना आतापर्यंत प्रॉब्लेम व्हायचा, म्हणजे त्याचं नुकसान झालं. समजा पीक असतं, शेवटी उद्या जर दुष्काळ पडला, पाणी संपून गेलं विहिरीतलं, तर पीक कसं तगणार? काही फार पाऊस पडला, ज्याला आपण ओला दुष्काळ, पीक वाहून गेलं, त्याला कोणीच काही करू नाही शकत. बाकी पिकांना मिळतं तशी नुकसान भरपाई कधीच मिळायची नाही आम्हाला. त्याच्यामुळं काय आहे, शेतकऱ्यांना फार त्रास व्हायचा, म्हणजे काही असं झालं तर. कारण त्याचं कारण होतं की इथल्या रेशीम पिकाचा दर्जाच नव्हता आणि कुणाच्या लक्षात पण आलं नव्हतं. मी सतत एकनाथ डवले सर कृषी खात्याचे सेक्रेटरी आहेत, त्यांच्या मागे लागून त्याचा पाठपुरावा करून कंटिन्युअस या रेशीम पिकाचा दर्जा मिळवून दिला. त्याच्यामुळं पुढल्या हंगामापासून शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची शेतीची कर्ज, अवजारांची मदत, असं काही झालं नुकसान भरपाई, या सगळ्या गोष्टी ज्या इतर पिकांना मिळतात, संत्र्याला मिळतं, फळांना मिळतं, उसाला मिळतं, सोयाबीनला मिळतं, त्या सगळ्या गोष्टी पुढल्या हंगामापासून आपल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याच्यामुळे हा पण प्रॉब्लेम दूर झाला आपल्या शेतकऱ्यांचा. मला एक विचारायचं होतं की कुठल्याही याच्यामध्ये कुठलंही ट्रेड जे डेव्हलप होतं त्याच्यामध्ये तिथला जर प्रॉडक्ट हा नावारूपाला आला, म्हणजे येवल्याची पैठणी, तिरुपूरची होजेरी किंवा मग लुधियानाची होजेरी, हा जो एक प्रकार असतो, जसं आपल्याकडे नागपूरला नऊवारी साडी आहे, ती नऊवारी साडी आता कालबाह्य झालेली आहे. तर त्या नऊवारी साडीला जर मॉडेल बनवलं तुम्ही आणि त्याला रेशीम मध्ये आणखी काही असे प्रॉडक्ट डेव्हलप केले, आणि नागपूर जसं आंधळगाव एक मॉडेल आहे आपल्याकडे, मोहाडी आहे, तुमचं आहे, या प्रत्येक गावाचं ते मॉडेल जर असं कमर्शियल व्हायबल केलं
आणि जागतिक बाजारपेठेमध्ये त्याला एक ब्रँडिंग केलं. म्हणजे मला वाटतं की ब्रँडिंगची कमी आहे. हे म्हणजे जोपर्यंत मी तो एक गोष्ट सांगू इच्छिते याच तुमच्या संकल्पनेवर. मी ब्रँड नेम पण ठरवून ठेवलंय त्याचं, महासिल्क नावाचं. अर्थात ही पुढची गोष्ट आहे. तुम्ही जे ब्रँडिंग म्हटलात ना, ब्रँड नेम पण तयार आहे. महासिल्क, ज्याला आपण महासिल्क नाव दिलंय, जे भंडारा किंवा जे मोहाडी म्हटलं तुम्ही, एवढंच नाहीये तर येवल्याकडे पण, म्हणजे येवल्याची पैठणी व्यतिरिक्त पण सिल्कमध्ये कापड निर्मिती होऊ शकतं. जसं जॅकेटचं कापड झालं, जॅकेट झाली किंवा कुर्ता झाला किंवा दुसरी गोष्ट जसे आधुनिक महिला वापरतात तशा प्रकारचे ड्रेसेस झाले, ते पण छान प्रकारे उत्पादित केल्या जाऊ शकत्या या सिल्क. अशा प्रकारची संकल्पना होती ती. तर आपल्या इथे पहिले एक टेक्सटाईल पार्कची एक संकल्पना नागपूरमध्ये होती. आता मी तुम्हाला सांगतो की नागपूरमध्ये आपल्या उमरेड रोडला भांडे प्लॉटला तिथे सूतगिरणीची जागा होती. त्यातली काही जागा अजूनही शिल्लक आहे. तर त्या जागेवर टेक्सटाईल पार्क झाला पाहिजे म्हणून इथल्या विणकर समाजाची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. आता मागच्या महिन्यामध्ये मी त्यांचं एक पत्र बनवलं आणि अस्लम शेख आपले जे वस्त्रोद्योग मंत्री आहेत, तर त्यांना माझी भेट राहिलेली आहे. तर त्यांना ती मागणी करणार आहे. पण त्या टेक्सटाईल पार्क सोबत आपल्याला या सिल्क इंडस्ट्रीला असं काही जोडता येईल का? बिलकुल, तिथे आपल्याला रेशीम पार्क करता येऊ शकतो. रेशीम पार्क करता येऊ शकतं. बिलकुल. मी समजा आपल्यासारख्या प्रतिनिधींनी पुढाकार घेऊन जर हो. अशी जागा आम्हाला दिली, ती नागपूरमध्ये, तर तिथे बऱ्याच प्रकारचे, जसं मी आता म्हटलं की एकीकृत सगळं रेशीम, म्हणजे त्याच्यात रेशमाची धागा निर्मिती तिथेच होते, त्याचं डाईंग आणि ट्विस्टिंग तिथेच होतं आणि त्याच्यापासून कापडाची निर्मिती, जसं टेक्सटाईल पार्क म्हणतो तसे रेशीम पार्क पण आपण करू शकतो. मग अशी काही कल्पना असेल किंवा राज्यामधनं किंवा मंत्रिमंडळाकडनं काही मंजूर करून आणायचं असेल तर आपण आम्हाला बिलकुल, सांगावं. बिलकुल. मी ऍक्च्युली त्याचीच पारंपरिक वाट पाहते. पारंपरिक राजकारण करण्यापेक्षा कसं आहे की या अशा इनोव्हेटिव्ह आयडियाज किंवा आपल्या क्षेत्रामध्ये काहीतरी झालं पाहिजे, ही गोष्ट जर आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली तर काहीतरी होईल. बिलकुल, बिलकुल. आपण जे नाही तर बिलकुल. मग नुसतंच म्हणतो किंवा विदर्भामध्ये बॅकलॉग आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळे शेतकरी सधन आहे किंवा तिथल्या इंडस्ट्रीज आहेत, सगळे आयटी क्षेत्र हे सगळे पुण्यामध्ये आहे, ऑटोमोबाईल क्षेत्र हे औरंगाबादमध्ये आहे. पण विदर्भामध्ये, म्हणून मला असं वाटलं की आमदार होण्यापूर्वीपासून मी या विदर्भातल्या सातत्याने सर्व तालुक्यांमध्ये फिरतो आहे. तर मला ते जाणवलं की आपल्या इथेही अनेक गोष्टींना पोटेन्शियल आहे, चांगल्या गोष्टी आहेत, परंतु त्याला थोडासा वाव मिळाला नाही. त्याला थोडंसं गायडन्स, थोडंसं त्याला पाठपुरावा, त्यानंतर त्याला राजकीय त्याला पाठबळ, पॉलिटिकल विल किंवा आणखीन त्याला मंजूर करून आणण्याची ताकद, या जर गोष्टीची त्याला हे मिळाली जोड, तर इथेही आपलं चांगलं तरुणांना उत्तम. रोजगार मिळू शकतो. इथेही चांगलं डेव्हलप केलं जाऊ शकतं. खूप उत्तम. आत्ताच हो. आपण म्हटलात, मला फंडिंग आणि जागा मिळाली तर रेशीम पार्क तुम्हाला मी हे करून दाखवेन. कारण एकदा आपल्या ते कार्यालयात सुद्धा सगळं मी एकदा कार्यालयात सुद्धा आपली अपॉइंटमेंट घेऊन येतो आणि ते बिलकुल, डिटेल्स जर बिलकुल. मला दिले तर मग त्याचा पाठपुरावा मंत्रालयामध्ये मी करतो. बिलकुल, बिलकुल. आणखी आपल्याकडे काही सध्याच सगळं- हा एकच गोष्टीची उणीव मला जाणवते, ती म्हणजे फंड. हो. आणि दुसरी गोष्ट, जसं मला जागेसाठी खूप हे करावं लागलं, रेशीम भवनाची जागा पाहायला. म्हणजे सगळं हे करून मग आमच्या लक्षात आलं की आम्ही काय काखेत कळसाण गावाला वळसा करतोय, ती जागा सेमिनरी हिल्सलाच अवेलेबल आहे. तर ती प्रोसेस चालली आहे, म्हणजे सुदैवाने ती जर आमच्या ताब्यात आली तर, कारण ही जी संकल्पना आहे, मी सगळी मंत्रालयात सगळीकडे बोलून चुकलेली आहे. माननीय उपमुख्यमंत्र्यांनी उलट ही संकल्पना आवडली म्हणून त्यांनी मला सांगितलं, मॅडम तुम्हाला बारामतीत मी जागाही देतो, फंडिंगही देतो, तुम्ही काहीतरी आमच्याकडे येऊन करा. मग आमचं इव्हन, आणि मला सांगावंसं वाटतं की आम्ही म्हणजे मी स्वतः वैदर्भी आहे म्हणून बोलते की आम्ही खरंच कुठे कमी पडतो का? म्हणजे इथे मी फिरफिर करूनही मला 1 वर्षापासून हे मिळालं आणि तिथे मी इव्हन विदर्भासाठी म्हणायला गेले होते, त्यांनी फटकन ती संकल्पना उचलून धरली आणि त्यांनी इथे हे केली. त्यांनी आम्हाला सांगितलं फंड नाही, काही काळजी नाही, जागा पाहिजे. लिटरली 12 दिवसात त्यांनी जागा दिली एएमसीची. काय नाही, करायचं नाही मॅडम, मॅडम. आता आपलं ठरलं की जागा पण मिळवून देणार आणि फंडिंग पण मिळवून देणार. आता जुलैमध्ये सप्लिमेंटरी अधिवेशन आहे, म्हणजे पावसाळी अधिवेशन आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये जे काही सप्लिमेंटरी मागण्या असतात त्या ठिकाणी ठेवतात आणि बऱ्यापैकी मंजूर करून घ्यायच्या असतात. आता सगळ्यात शेवटी महत्त्वाचं. फंड तर काही सहजासहजी मिळत नाही, मिळत भांडण नाही. करावं बरोबर. लागतं. तर ती ताकद आहे ना आपल्यामध्ये, तर एक्झॅक्टली. ते आपण मला करू. असं वाटतंय, विदर्भातले असंच
म्हणजे भांडण करत राहिलं. आपण जर हे केलं तर आपल्या सहकाऱ्यांनी मला रेशीम भवनासाठी ताबडतोब तरतूद मिळाली ना, तिथं अतिशय उत्तम अशी एक आपल्या नागपुरासाठी म्हणा, विदर्भासाठी म्हणा, कारण एखाद्या खात्याचं राज्याचं मुख्यालय आपल्या इथे येतंय. हो. तर आपल्या वैभवात अजून भर पडेल. ते म्हणजे माझ्या डोक्यात मी जेवढा अभ्यास केलेला आहे किंवा जेवढं पाहिलेलं आहे, त्यानुसार त्या सगळ्या संकल्पना जर उदयाला आल्या ना, ते फार उत्तम केंद्र होईल. एक नागपूरसाठी वैभवाची गोष्ट आणखी एक आपल्या वैभवात भर पडेल, असं ते सेंटर असतं. कारण रेशीम ही गोष्ट लिटरली उत्पादकता वाढवणारी तर आहेच. ती पाहण्याजोगी फार उत्तम. आपण कधी जाऊन पाहिलात तर रेशीम कोशापासनं ते रेशीम साडीपर्यंत ती प्रोसेस लिटरली पाहण्याजोगी असते. म्हणजे कसे ते कामगार काम करतात. ती प्रेक्षणीय गोष्ट होऊन जाईल नागपुरासाठी आणि अर्थातच विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी ती उत्तम गोष्ट ठरेल. कारण सगळ्या गोष्टी तिथे मिळतील. ट्रेनिंग सेंटर असेल, इथे आपल्या प्रयोगशाळा असतील, इथे त्यांना गाईडन्स करणारा स्टाफ अवेलेबल असेल. स्वतःला राज्याची ज्याच्यासाठी मी फाईट करते, एक मुख्य आमच्याकडे अजूनही स्वतःचं ऑफिस नाहीये. आम्ही 6व्या मजल्यावर पुण्याच्या म्हणजे डिव्हिजनल कमिशनरच्या ऑफिसमध्ये आम्ही 6व्या मजल्यावर बसतो. राज्याचं मुख्यालय असतं. प्रॉब्लेम काय फक्त फंडिंग आणि थोडं बहुत दुर्लक्ष म्हणता येईल. म्हणजे हे मला जे असं हा हे जे मला असं वाटतं प्रोजेक्ट हे मी सगळे प्रत्येक पर्सनली भांडून केलेले आहे. म्हणजे ऍग्रिकल्चर खात्यांच्या सेक्रेटरी सोबत, माननीय उपमुख्यमंत्र्यांसोबत, माननीय पशुसंवर्धन मंत्र्यांसोबत पर्सनली जाऊन आता मला माननीय पशुसंवर्धन मंत्री मला नागपुरात असल्याचं कळलं. मी सतत माझा स्टाफ घेऊन तिकडे पळाले. त्यांची भेट घेतली, त्यांना ते समजून सांगितलं. त्यांना म्हटलं त्यांना फार छान वाटलं हे सगळं ऐकल्यानंतर. असंच आपल्यासारख्या लोकप्रतिनिधींनी जर थोडंसं याच्याकडे लक्ष घातलं तर मला असं वाटतं की आपल्याला कॉटन किंवा संत्रा याच्या व्यतिरिक्त तिसरं आपल्या शेतकऱ्यांना फार उत्तम पाठबळ मिळेल. शेतकऱ्यांनाच नव्हे तर उद्योगाला पण. व्हॅल्यू ऍडिशनची प्रचंड शक्ती या सिल्क इंडस्ट्रीमध्ये आहे. म्हणजे आपण बघतो की ऑलमोस्ट 2000 पर मीटरच्या हिशोबाने आपण सिल्क विकत घेतो. तर मला असं म्हणायचं होतं मॅडम की जेव्हा हे जो तळागाळातला शेतकरी असतो त्याला जोपर्यंत ते व्हॅल्यू ऍडिशन दिसत नाही किंवा सगळ्यात शेवटचा पार्ट दिसत नाही आणि सगळ्यात मुळात आपल्या भारताची म्हणा शोकांतिकाच ती आहे की डेव्हलपमेंट आपण बघतो चायनाकडे का होतं, कारण त्यांना सगळ्यात पहिलं डेव्हलपमेंट तिथे समजतं आणि किती फास्ट काम करायचं ते समजतं, कारण त्याची व्हॅल्यू त्यांना लगेच कळते. आपल्याकडे 3000 रुपये मीटरचं सिल्कचं 1 मीटर कापड आपल्याला मिळत असेल, 2000 रुपये मीटरचं मिळत असेल, पण तो जो शेतामध्ये तुती पिकवणारा आहे, तो जो कपून घेऊन जाणारा आहे, त्याला जोपर्यंत ते फायनल प्रॉडक्टचं जसं तुम्ही म्हटलं की फॅशन शोज किंवा ब्रँडिंग किंवा त्याला आमच्या कापसाच्या इंडस्ट्रीमध्ये माझ्या कापसाचं होतं काय, त्या कापूस पिकवणाऱ्याला माहितच नसतं. तो मागच्या 50 वर्षापासून कापूस विकतोय, पण एक सेट आला आणि त्यांनी एक इंडस्ट्री टाकली आणि त्यांनी 3000चा शर्ट तो विकतो, तो कुठल्या कुठे चालला जातो आणि आपण आत्महत्या करतोय. आपल्याकडे आम्ही जे तुमच्यासोबत बोलतो आहे आमचं सगळ्यात मोठी कळकळच ही आहे की डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. दादा पण आमदार होण्यामागे त्यांचा पण उद्देश आहे की या भागाची डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, म्हणून हा विषय आपण हातातला घेतलेला आहे. तर म्हणजे तुमच्यासोबत आम्ही पण मांडू, आम्ही पण हा विषय धरून लावू आणि सक्षमचं मुळात हे आहे की आम्हाला अशा प्रोजेक्टला इनिशिएट करायचं आहे. या पर्टिक्युलर फक्त मुलाखतीपर्यंत आम्हाला थांबायचं नाहीये. या कार्यक्रमाला पुढे घेऊन पुढच्या 2 महिन्यामध्ये काय होऊ शकतं याच्यावर आम्हाला काम करायचंय. वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स घ्यायचे, वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना घेऊन जायचंय. कुठे जायचं असेल मंत्रालयाला, कुठे बोलायचं असेल तर दादा आपलं प्रतिनिधित्व करू शकतात. तर एक टोटल कम्युनिटी डेव्हलपमेंट हा याच्या मागचा उद्देश आहे. त्याच्यामध्ये तुमचा पण सहभाग आम्हाला आणि सहयोग पाहिजेच आहे. मला वाटतं की या कार्यक्रमाचा आणि याचा तुमचा मानस काय आहे, याचा कम्प्लीट मानस याचं डायरेक्टर आणि येथे सेंट्रली लोकेटेड आपलं नागपूर आहे, सगळ्याच गोष्टी इथे आहेत. त्याचं कॉटन रिसर्चचं सेंटर इथे आहे, कनेक्टिव्हिटी आहे, वीज आहे, कोल आहे, माइन्स आहेत, संत्रा आहे, कापूस आहे, सिल्क पण आहे. हे आज तुम्ही पण सांगितलं आणि सगळ्यांना माहित आहे, पण तेवढ्या प्रमाणात त्याचं हे झालेलं नाही. त्याचं कर्तृत्ववान एक महिला म्हणून आणि त्याचा संपूर्ण अधिकार तुमच्याकडे असताना तुमचं मानस भविष्यातलं काय आहे
ते आम्हाला तुम्ही सांगावं अशी मी विनंती करतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा मी युपीएससीच्या इंटरव्ह्यूला गेले होते तेव्हा अर्थात माझं इंट्रोडक्शन झाल्यानंतर त्याच्यात अमरावती येतं तो जिल्हा. हो. तर तेव्हा मला प्रश्न विचारला होता, समजा तुमचं सिलेक्शन झालं, तुझं सिलेक्शन झालं आजपासून 10 वर्षापूर्वीची गोष्ट. तुझं सिलेक्शन झालं आणि मला नम्रतेने सांगावंसं वाटतं की सगळ्या गोष्टीत ना सगळ्या विदर्भातली ग्रामीण भागातली पहिली महिला आय एस आहे. तर तेव्हा मला त्यांनी विचारलं होतं की जेव्हा तुझं सिलेक्शन झालं आणि तू तुझ्या जिल्ह्याची कलेक्टर झालीस तर तू काय करशील, कुठल्या गोष्टीला प्राधान्य देशील? तेव्हा माझ्या तोंडून अभावितपणे निघून गेलं की शेतकरी आत्महत्या, फार्मर सुसाईड. तर मग मी त्यांना कशा प्रकारचं काम करेल वगैरे त्यांनी तो पुढचा प्रश्न होता. तर मी तेव्हा सांगितलं होतं की मला अशा अशा गोष्टीवर अशा अशा लेवलनी याच्यावर अशा अशा उपाययोजना कराव्याशा वाटतात किंवा मी करेल. तर आता मी नागपूरमध्येच आली आहे, अमरावतीच्या जिल्ह्याच्या शेजारीच आली आहे आणि एका नवीन खात्याचं मुख्य पद माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे मी माझ्याकडनं जेवढी एनर्जी लावून जेवढा जोर होईल, फक्त मला 1.5 वर्षात इतका आम्हाला सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना तो सेटअप जोरदार बसलाय कोविडमुळे. माझ्या कित्येक योजना, कित्येक गोष्टी या कोविडमुळे मी नाही करू शकले. जसं मी आता सांगितलं, या प्रत्येक इनोव्हेटिव्ह, क्रिएटिव्ह गोष्टीला सेटबॅक फक्त कोविडचा बसलाय. आम्ही पूर्ण एनर्जीनी मी आत्ताच बऱ्यापैकी गोष्टी सांगितल्या. रेशीम ग्राम योजना सांगितली, रेशीम भवन सांगितलं, राज्याची स्टेट प्लॅन सांगितला, त्याच्यामध्ये रेशीम पार्क सांगितले. या सगळ्या गोष्टी उदयाला आणणं, त्या पूर्णत्वास नेणं, मी जोपर्यंत या संचालकपदी आहे तोपर्यंत याची भरीव उभारणी करून ठेवणं, जेणेकरून पुढे कोणी पण येऊ ती गोष्ट चालत गेली पाहिजे, ती गोष्ट पूर्ण झाली पाहिजे, असा माझा मानस आहे. दुसरी गोष्ट, मला माझ्या डोक्यात होतच पूर्वीपासून की संत्रा नाही केला तर काय करायचं, सोयाबीन नाही केली, नगदी पीक आहे, या हंगामात पीक विकून पैसे हाती येतात. सोयाबीनला तुम्ही नाही म्हणता, धमकं म्हणता, आमच्याकडे दुसरा पर्याय द्या ना. एका शेतकऱ्यांनी मला काही वर्षापूर्वी म्हटलं होतं की आम्हाला पर्याय काय? तर हा उत्तम पर्याय मी शेतकऱ्यांच्या समस्येवर किंवा आत्महत्या वर देऊ शकते हा. आणि आम्ही पूर्ण रीतीने याची प्रचार प्रसिद्धी करायचा मानस आहे. फक्त संचालनालयाला ज्या काही अडचणी ज्या मी पाहिलेल्या आहे, ज्या काही आमच्या समोर आल्या आहे, त्यातल्या सगळ्यात महत्वाची म्हणजे फंडिंग आणि माणसांची कमतरता. माझ्याकडे पूर्ण महाराष्ट्रात 350 पर्यंत स्टाफ आहे. आता एवढं मोठं रेशीम पिकासारखं चॅलेंज अंगावर घ्यायसाठी किती लोक आपल्याकडे हवेत? तर त्यासाठी मी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जवळपास 80 जणांचा स्टाफ घेतला होता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर. पण इथे पैसे, माणसं आणि ज्याला इच्छाशक्ती म्हणतो, म्हणजे मी विदर्भातली असल्यामुळे जसं पोट तिडकीने मी करायचा प्रयत्न करते. केलं किंवा हे असं मी म्हणणार नाही, प्रयत्न असतो माझा काहीतरी करायचा. तसं कुणी असलं तर अर्थातच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, उद्योजकांना आणि सिल्कला, रेशमाला एक उत्तम वाव मिळेल. तुम्ही प्रचंड दादा विचार अच्छा, तुमचा माझा आवाज बंद होता का? हा नाही, आता म्हणजे बेसिक प्रश्न आपले झाले असतील तर आपण वाईंडअप करता येईल. काही असेल तर सांगा ना तुम्ही. तुम्ही प्रचंड तुमची जी वाटचाल आहे ती प्रचंड संघर्षमय आहे. म्हणजे तुम्ही त्याबद्दल आम्ही ऐकलंय. अतिशय संघर्षातून तुम्ही स्वतःला सिद्ध केलं आहे आणि अशा मोठ्या पोझिशन पर्यंत आज पोहोचलाय. तर तुम्हाला जे ऐकणारी ही तरुणाई जी आहे त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? म्हणजे तुम्ही अतिशय बिकट परिस्थितीतून आलात, ग्रामीण परिस्थितीतून आलात, आय एस पर्यंत तुम्ही आणि एका मोठ्या पदावर आज तुम्ही पोहोचलात. ही जी तरुणाई तुम्हाला ऐकते सक्षमच्या माध्यमातून, त्यांना काय संदेश द्याल? जसं मी आत्ताच सांगितलं, म्हणजे मी जेव्हा एमपीएससी आजपासून 15 वर्षापूर्वी सुरुवात केली होती तेव्हा युपीएससी फार लांबची गोष्ट, मी एमपीएससी बोलते. आपल्या एरियात एमपीएससीचा एम पण मुलाला माहिती नव्हतं. मला पुस्तकं मिळत नव्हती, मला गायडन्स मिळत नव्हतं. पुन्हा मुंबई सारखे किंवा दिल्लीच्या सारख्या ठिकाणी जावं लागत होतं. अवेअरनेस नव्हता. म्हणजे लोक इव्हन माझ्या शेजारी पण, हे एमपीएससी तू का करते? आपल्यापैकी कोणी तिथे जात नाही, गेलं तर सिलेक्ट होत नाही, ते असं असं असतं, ते फार असे बरेच उद्गार मी अवतीभोवती शेजारी ऐकलेत.
पुन्हा म्हणजे माझ्या वडिलांच्या मी गावातनं आलेली आहे. पण माझे आई-वडील दोन्ही शिक्षक. आई मुख्याध्यापिका आणि वडील शिक्षक. ते उत्तम ज्याला शैक्षणिक पार्श्वभूमी ज्याला म्हणतो. माझ्या आई-वडिलांना मी लग्नानंतर 16व्या वर्षी झालेली आहे. त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सांगू इच्छिते आजकालच्या ज्या मुलींविषयी जी मानसिकता डोक्यात धरून असतात, ती गोष्ट माझ्या वडिलांनी माझ्यापर्यंत कधीच येऊ दिली नाही. म्हणजे तू मुलगी आहे म्हणून कमी आहेस किंवा तू हेच केलं पाहिजे, तू तेच केलं पाहिजे, अशा गोष्टी माझ्या वडिलांनी माझ्यापर्यंत कधीच येऊ दिल्या नाहीत. त्याच्यामुळं माझे वडील एक्सपायर झाल्यानंतर लिटरली माझी शेती माझ्या हातातून जायची वेळ आली होती. माझ्या वडिलांची पेन्शन, माझ्या आई-वडिलांची पेन्शन म्हणजे लोकांनी मला लिटरली मी एकटी आहे. माझी आई तेव्हा माझ्या आईच्या बॉडीवरचं ब्रेनचं जे कंट्रोलिंग असतं ते गेलेलं होतं. म्हणजे लिटरली माझे आई-वडील दोघंही डोक्यावरचं छप्पल गेल्यासारखं होतं आणि माझ्या आई-वडिलांची शैक्षणिक आणि तशी ते दोघंही आई थोडी जमीनदारी पार्श्वभूमीतली आहे. माझ्या आजोबांकडे बऱ्यापैकी शेती होती, त्यांचा वाडा होता आणि तसं वडिलांकडे असल्यामुळं मी फार चांगलं माझं बालपण गेलं आणि आई-वडील अर्थात शिक्षक असल्याने ते जे गोष्टी लागतात म्हणजे उत्तम गोष्टी त्या मी लहानपणी पाहिल्या होत्या आणि अचानक ते सगळं डोक्यावरचं छप्पर उडणं, आई-वडिलांचं छत्र नाहीसं होणं. इव्हन तेव्हा मी जेमतेम मला वाटते माझं बी-एड झालं होतं आणि एम-एस-सी पण मी करत होते म्हणजे शेवटास आलेलं होतं. एवढं असताना माझी शेतीच्या याच्यावर सुट्ट्या सह्या झाल्या होत्या. माझ्या बँकेच्या पेन्शनवर मी त्यांची लिगली वारसदारनी असं सिद्ध करायचा प्रयत्न झाला होता. माझ्या आई-वडील गेल्यानंतर माझ्या आईचं बॉडीवर ब्रेनचं जे कंट्रोलिंग असतं ते गेलेलं होतं. ती बेडरिडन होती आणि मी एकटी म्हणजे एकाच वेळेस मला काही पाहिलं नव्हतं असं. घरातली गृहिणी, घरातली करती-सवरती पुरुष, अभ्यास करणारी विद्यार्थी आणि हे सगळं पाहणारं सगळं एकट्याने करावं लागत होतं. तेव्हा मी मोर्शीसारख्या छोट्या शहरी होते. त्याच्यामुळे मी नोकरी केली. सगळ्यात पहिल्यांदा आईला सांभाळलं, घरचं सगळं हे केलं. कोर्टात माझ्या जमिनीच्या केसेस लढले आणि नंतर मला 2009 मध्ये मी असिस्टंट कमिशनर पदी माझं सिलेक्शन झालं. तेव्हा पण आपल्या एरियात तेव्हा मी पहिलीच मुलगी होती हे सगळं करणारी. आणि नंतर जेव्हा मी आय-एस झाली तेव्हा विदर्भातल्या ग्रामीण भागातली अजूनही पहिली आय-एस अधिकारी आहे मी. तर असं हे होतं आणि मला असं वाटतं की माझ्या वडिलांची जी प्रेरणा शक्ती होती ती मला फार कमी पडली. कारण त्यांनी मला जे लिटरली जे मुलीला जे वातावरण मिळतं ते घरात त्यांनी कधीच दिलं नव्हतं. आपलं स्त्रीत्व हे तुझं शक्तिस्थान आहे. ते त्याच्यामुळे तू स्वतःला गौण लेखू नको. अशी त्यांनी ट्रीटमेंट आणि मानसिकता मला दिली होती. त्याच्यामुळे सगळ्यांशी मी फाईट करू शकते. सक्षम आणि इव्हन मी बरं. जोपर्यंत आय-एस झाले नाही तोपर्यंत मी आय-एस प्रत्यक्षात पाहिलं पण नव्हतं. आय-एस अधिकारी मी पाहिला नव्हता. आणि हे त्यांनी मला तेव्हा सांगितलं होते, की भारतातली अशी एक सगळ्यात कठीण परीक्षा असते. ही जर तू पास झाली तरच तू खूप हुशार, असं मी समजेन. हे त्यांनी मला सांगितलं होतं. आणि माझ्या जीवनातला पहिला यू-पी-एस-सीचा फॉर्म त्यांनी अमरावतीच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन विकत आणला होता माझ्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लो एम इज अ क्राईम हे मला ते घरी सांगायचे. ते एक उत्कृष्ट टीचर होते. म्हणजे आमच्या घरी दसरा दिवाळीला मी त्यांच्या विद्यार्थ्यांची गर्दी पाहायचे. मोठ्या मोठ्या पोस्टवर गेलेले विद्यार्थी, चांगलं काम करत असलेले विद्यार्थी अर्थात आपल्या सर आणि मॅडमला भेटायला यायचे. तर मला ती उदाहरणं कायम डोळ्यासमोर दिसायची आणि मला असं वाटायचं ही जर पोरं आणि त्यातली एक अतिशय मला इन्स्पायरिंग गोष्ट तुम्हाला वेळ असेल तर मी मला सांगायची इच्छा आहे. सांगा सांगा सांगा. की मला वाटते मी बऱ्याच इंटरव्ह्यू मधनं ती फार अपिलिंग गोष्ट ठरलेली माझ्या लाईफ टर्निंगसाठी आणि इतर मुलांना पण ज्याप्रमाणे मला कमेंट येतात. तर काय झालं माझं बीएससी झालं होतं तेव्हा आम्ही मोर्शीला घर बांधलं होतं. म्हणजे हिवरखेड नावाच्या छोट्याशा गावातून मोर्शीला शिफ्ट झालं होतं. तर एक दिवस माझे वडील मी अंगणात उभी होते. वडील माझे बाबा घरात होते. तर आमच्या घरासमोर एक पोलिसांची जीप येऊन थांबली आणि त्याच्यातून एक रुबाबदार अधिकारी खाली उतरला आणि त्यांनी मला विचारलं की बानायत सरांचं भाऊसाहेब म्हणायचे माझ्या वडिलांना तेव्हा. बानायत भाऊसाहेबांचं घर हेच का? तर मग मी हो म्हटल्यानंतर त्यांनी फाटक उघडलं, घरात आला आणि नेमकं त्या क्षणी माझे वडील घरातून बाहेर पडले. तर अर्थात मी त्यांना ओळखलं नव्हतं. माझ्या वडिलांनाही कदाचित म्हणजे माझ्या वडिलांनाही तो ओळखू आला नव्हता. ज्या क्षणी त्या अधिकाऱ्याने माझ्या वडिलांना पाहिलं त्या क्षणी त्यांनी डोक्याची कॅप उतरली, खांद्यात ठेवली आणि लिटरली माझ्या वडिलांच्या पायावर डोकं ठेवलं.
आणि तेव्हाही माझ्या वडिलांनी ओळखलं नव्हतं. तर त्याला खांद्याला धरून उभं केलं आणि मला आणि माझ्या वडिलांना आश्चर्य, की एवढा मोठा पोलीस अधिकारी घरी येतो लिटरली माझ्या वडिलांच्या. आणि जेव्हा त्याला उभं केलं, म्हणजे खांद्याला धरून उभं केलं, तेव्हा त्याच्या डोळ्यात लिटरली अश्रू मी पाहिले. आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट अशी होती, हिवरखेड नावाच्या गावातला एक मुलगा, उन्हाळ अक्षरशः, आणि माझे वडील कडिक म्हणून फार फेमस होते. म्हणजे त्यांना तर हा शाळेत यायचा आणि अभ्यासात अतिशय काही नाही. मला वाटतं तो फार छोटा होता तेव्हा. तर एक दिवस माझ्या वडिलांच्या लक्षात आलं, की हा मुलगा फार दांड्या मारतो किंवा चाटा मारतो, शाळेत येत नाही. माझे वडील छडी घेऊन लिटरली त्याचं घर शोधत शोधत त्याच्या घरी गेले आणि नेमका तो संध्याकाळी घरी सापडला आणि त्याच्या वडिलांसमोर त्याला सांगितलं, की तुमचा मुलगा जर मला उद्यापासून शाळेत दिसला नाही, तर इथं उद्या येऊन मी इथंच तुमच्या समोर त्याच्या तंगड्या मोडीन. आणि माझे वडील निघून आले आणि तो पोरगा त्याच्यानंतर तो त्याच्या वडिलांनी पण सांगितलं, की हा पोरगा आई वडिलांना कुणालाच जुमानायचा नाही. सकाळी शाळेत जातो म्हणून निघायचा आणि रानावनात जाऊन उड्या मारायचा, बकरा चारायचा वगैरे सगळे प्रकार करायचे. दुसऱ्या दिवसापासून धाकाने शाळेत यायला लागला. ज्याची 4थी 5वी हे त्याला मराठी, गणित काही सगळे विषय धाकाधाकाने तो शिकला. 10वी पास झाला. ग्रॅज्युएट झाल्यानंतर पोलीस खात्यात गेला. आणि जेव्हा माझ्या वडिलांना भेटायला आला, तेव्हा ते आपले विदर्भाचे CIDचे हेड होते. तर त्यांनी म्हटलं, त्या क्षणी मला भाऊसाहेबांनी काडी येऊन घरी येऊन मारलं नसतं ना म्हणे, तर मी आज तुम्ही इथे घडलं काय, नसतं. मी बकऱ्या चारत राहिलो असतं म्हणे. आणि तेव्हा मला फील बरोबर झालं, आहे की ना. माझी आजकालच्या पिढीला मारता येत नाही. आता शाळेमध्ये पोरापोरींना तर मारता येत नाही. ह्युमन राईट्स वाले ओरडतात. त्याच्यामुळे हां. आपण सगळे रट्टे-खट्टे खाल्लेले लोक आहोत. आपल्याला स्केल पट्टीने मारायचे, डस्टरने मारायचे टीचर. आता कुठे मारता येते? आता नाही मारता येत. बिलकुल, बिलकुल. आणि तेवढे हे असणारे टीचर नाही राहिलं. आजकाल म्हणजे हां, ती बरोबर, बरोबर. जी अटॅचमेंट मी माझ्या वडिलांची, आईची पाळलेली होती ना आपल्या विद्यार्थ्यांप्रती, तर ती मला आजकाल म्हणजे असं बोलूनही पण दिसत नाही. आणि मी पण माझ्या वडिलांचा मार खाल्लेला आहे. त्याच्यामुळे मला चांगलं माहित आहे, की त्यांचा मार ज्यांनी खाल्लेला आहे ना, ते फार आयुष्यात बऱ्यापैकी पुढे गेले. आणि तेव्हापासून मला असं वाटलं, की हा असा विद्यार्थी जर इथपर्यंत जाऊ शकतो, तर मी तर त्यांची मुलगी आहे. खरंच. मग मी का करू नये? आणि मग सुदैवाने पण ते पाहायला माझे वडील हयात नव्हते तेव्हा. जेव्हा माझं सिलेक्शन झालं, तेव्हा माझं जे पुढचं काहीच माझ्या वडिलांनी पाहिलं नाही. ते सडन हार्ट अटॅकने त्याच्या पूर्वीच गेले होते. फक्त त्यांचं स्वप्न मी पूर्ण केलं. चला, मला वाटतं. मला वाटतं मला वाटतं की सक्षमच्या पहिल्या भागामध्ये अतिशय सक्षम असं नेतृत्व करणाऱ्या आणि खऱ्या अर्थानं सक्षमची डेफिनेशन उकलून ज्यांनी सांगितली की संघर्ष काय असतो, स्वतःला घडवायचं कसं असतं, छोट्या छोट्या गोष्टींनी उद्ध्वस्त न होता आपलं स्वतःचं करिअर कसं बनवायचं असतं आणि स्वतःसाठी कसं काम करून स्वतःचा एक मार्गक्रमण करून इतरांची मदत घेऊन पुढे कसं जाता येऊ शकतं. मग तो ग्रामीण भारतातला विद्यार्थी असेल किंवा मग शहरातला असेल, त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. जर पोटेन्शियल असेल, जर स्किल्स असतील, जर धमक असेल, तर कुठेही जाता येऊ शकतं. हे तुम्ही तुमच्या रूपाने आज सगळ्या तरुणाईने बघितलं. सक्षम हा उद्योजकता विकास अभियान आम्ही सुरुवात आज आदरणीय अभिजितजी वंजारी यांच्या वाढदिवसाला जन्मदिनी आपण करतो आहे. सक्षमचा मुद्दा आपण सुरू करण्याच्या मागचा उद्देशच आहे की नुसतं साधन सामुग्री असून चालणार नाही, नुसतं जमीन असून चालणार नाही, तर इथे रोजगार निर्मिती आणि त्याच वेळेला स्वयंरोजगाराचा जोपर्यंत आपण कास धरणार नाही, प्रगती होणार नाही. म्हणून याची सुरुवात केलेली आहे. पण हा जो कार्यक्रम आहे तो नुसतं इथपर्यंत न ठेवता किंवा मुलाखतीपर्यंत न ठेवता किंवा कुठल्याही प्रकारच्या भाषणापुरता न ठेवता त्याला पुढे घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे. विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमधल्या युवकांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत हे अभिनव अभियान पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. आजच एक सक्षम india.in नावाने एक वेब पोर्टल आम्ही सुरू केलेलं आहे आणि आमचं याच्या मागचा मानस असा आहे की याच्यामध्ये जे लोक जॉईन होतील त्यांना जिथे जिथे कुठे प्रॉब्लेम्स येतील, म्हणजे आज उद्योजक पण व्हायचं असेल तर हा फार मोठा प्रवास आहे आणि बऱ्याच वेळेला तो जो उद्योजक असतो तो मधातच आपल्या स्वतःचा एक प्रेरणा सोडून देतो. तर तो त्याला कुठेही अडचण असली तर एक त्याच्यामध्ये हेल्पलाईन नंबर असेल, त्यावर त्याला बोलता येईल. कुठल्या ऑफिसरकडे काही मदत घ्यायची असेल तर त्याला बोलता येईल.
त्याच्या ज्या काही संकल्पना असेल तर त्याला तिथे मांडता येतील आणि त्या वेब पोर्टलच्या माध्यमातून उद्या जाऊन त्यांनी त्याचं जे प्रोड्यूस तयार केलं किंवा त्याचा जो प्रॉडक्ट तयार केला तर त्याला पण मार्केटिंग एक प्लॅटफॉर्म द्यायचे पण आमचा मानस आहे. तर एक सशक्त प्लॅटफॉर्म सक्षमच्या स्वरूपाने आम्हाला निर्माण करायचं आहे आणि समस्यांचं निवारण पण आम्हाला करायचं आहे. तर या प्रथम पुष्पामध्ये रेशीम व्यवसायाची वाटचाल व भवितव्य या संदर्भामध्ये आपल्याला मॅडम भाग्यश्री बानाईत यांनी आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या तर्फे मी तुमचे आभार व्यक्त करतो. आणि आमच्या प्रेरणास्थान डॉक्टर सुहासिनीजी वंजारी यांचा आभार व्यक्त करतो. आमचं तरुण तडफदार नेतृत्व आमदार ऍडव्होकेट अभिजितजी वंजारी यांचं मी आभार व्यक्त करतो. आमच्या कोषाध्यक्षा डॉक्टर स्मिता वंजारी यांचं आभार व्यक्त करतो आणि पहिल्या पुष्पाची सांगता झाली असं जाहीर करतो. धन्यवाद. सगळ्यात पहिल्यांदा गोविंदराव वंजारी फाउंडेशनचे जे चेअरमन आहेत माननीय अभिजित वंजारी यांनी मला या सक्षम फाउंडेशनच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी दिली, माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली, याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वंजारी साहेब आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप सगळ्या शुभेच्छा. आणि जसं आपण तुमचा माणस आहे आणि एक वैदर्भीय कन्या म्हणून माझ्या डोक्यात काही संकल्पना आहे, काही करायची इच्छा आहे. या सगळ्यांना एकत्रित करून आपण काहीतरी विदर्भासाठी चांगलं असं काहीतरी करूया असा मी मानस व्यक्त करते आणि पुन्हा एकदा आभार. थँक्यू. धन्यवाद.